गुड इवनिंग बच्चों। हेलो, गुड इवनिंग पेरेंट्स। मेरा नाम संकल्प सोमानी है। जस्ट फॉर्मेलिटी के लिए एक बार इंट्रोडक्शन कर दे रहा हूँ। और आज के मीटिंग का उद्देश्य ये है कि मैं ज़्यादा से ज़्यादा बच्चों को, ज़्यादा से ज़्यादा पेरेंट्स को, जो भी कोई उनका समस्या होगा एकेडमिक रिलेटेड, नॉन एकेडमिक रिलेटेड, जितना मुझसे हो पाएगा मैं उतना गाइड कर दूंगा। तो अगर आपकी कोई भी प्रॉब्लम है, आप कुछ पूछना चाहते हो या कुछ मेरे पास में अगर आपका काम बाकी है तो मुझे बताइए, मैं उतना तुरंत करवा देता हूँ। पोरवाल जी, कुछ डाउट है क्या भाई? बोल दो, कुछ हेल्प कर सकता हूँ क्या आपकी? बोलो संतोषी जी, कुछ हेल्प कर सकता हूँ क्या आपकी? बोलिए जी, ऑनलाइन किसी का कुछ हेल्प कर सकता हूँ क्या? मेरा आवाज है क्या, क्लियर है क्या जी? कोणाला पण काही पण डाऊट वगैरे असेल, काही पण विचारायचं असेल तर विचारू शकतात. मी माईक वगैरे अलाउ केलेलं आहे, माईक ऑन करून आपण विचारू शकतात. कोई भी बच्चों को, कोई भी पेरेंट्स को अगर कुछ भी पूछना हो तो आप पूछ सकते हैं। अगर आपके पास मेरा कोई काम पेंडिंग होगा तो आप वैसे भी पूछ सकते हैं। आपको बच्चे के लिए कोई गाइडेंस चाहिए होगा, किसी एग्जाम की जानकारी चाहिए होगी, या कोई भी आपका जनरल क्वेरी होगा एज पेरेंट्स, एज बच्चों, तो आप पूछ सकते हो।
कुठल्याही पालकांना विद्यार्थ्यांना जर काही प्रकारचा डाउट असेल, क्वेरी असेल, काही पण प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतात। कोई भी पेरेंट्स को, बच्चों को कुछ भी पूछना हो तो आप पूछ सकते हो, बेझिझक पूछ सकते हो। आपका भी टाइम जरूरी है, मेरा भी टाइम जरूरी है। जितना मुझसे हो सकता है, जितना मेरे नॉलेज में है, मैं उतना आपको बेस्ट पॉसिबल गाइड कर दूंगा। सर बोलिए जी। हो संतोषी, बोल ना। सर मी आता म्हणजे होमी भावासाठी 6वी 7वी 8वी आणि 9वीचा स्टेट बोर्डचे पुस्तक वाचते अजून त्याच्या प्रयोग व्हायच्या असतात स्टेट बोर्डच्या त्या करते अजून सर काय केलं पाहिजे या व्यतिरिक्त सोडून ती रेकॉर्डिंग सुरू केली का? मी जी ग्रुपवर पाठवली, 3 व्हिडिओ होते त्यामध्ये, ते झालेत का? सर एक बघितलं आतापर्यंत अच्छा, तर बघ, अगोदर तर ते तिन्ही कर। आणि उद्या सकाळी खूप जास्त मटेरियल येणार आहे त्या ग्रुपवरती, मग तू उद्यापासून कंटिन्यू ते जरी करत राहिली तर तुला वेळच नसणार असं होईल। आज रात्रीच येईल शक्यतो, पण मग इतकं येईल की वेळच नसेल तुझ्याकडे, त्यामुळे। ठीक सर थँक्यू ठीक आहे। हो। हेलो बोलो जी। सर, मुझे ये जानना था कि जैसे कि आपने बोला था एलएन पुणे नीट के लिए बेस्ट है, बट नहीं बेटा, एलएन मैंने नहीं 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 नहीं, मैंने बोला था कि एलन पुणे नीट के लिए बेस्ट तब है जब एसआरजी बैच मिले। हाँ, अभी हाँ, तो था। तो सर मतलब एलएन नांदेड़ और एलएन संभाजीनगर में उन दोनों में मतलब कौन सा बेहतर रहेगा? नांदेड़ बेटा। नांदेड़ रहेगा सर। हो जी, पर बस बैच पे है भला क्या, अगेन अगर मैं मानूं कि एक बहुत सिंसियर बच्चा है, 2 साल बिल्कुल डिस्ट्रैक्ट नहीं होगा, फोन पे टाइम पास जरा सा भी नहीं करेगा, दोस्त मस्ती करेंगे फिर भी खुद भी डिमोटिवेट, डिस्ट्रैक्ट नहीं होगा, ध्यान नहीं भटकाएगा, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कुछ नहीं रहेगा, सोशल मीडिया इंस्टाग्राम यूट्यूब शॉर्ट्स नहीं रहेंगे, पिक्चर, कोरियन ड्रामा, एनिमे, कार्टून, मूवीज कुछ नहीं रहेगा, सिर्फ अगर पढ़ाई करने वाला बच्चा है तो फिर नांदेड़ अच्छा है। ठीक है, लेकिन मैंने हाँ, इफ की कंडीशन लगाई है, बस इतना है। और सर जो एलएन के मॉड्यूल्स है वो तो मिल जाएंगे, और एनसीईआरटी से और अलग क्या लेना चाहिए फिजिक्स केमिस्ट्री और बायो के लिए? अच्छा जी, फिजिक्स के लिए आपको करना चाहिए एमटीजी फिंगर टिप्स, फिजिक्स के लिए। केमिस्ट्री के लिए मैंने पिछले शायद एक सेशन में भी बताया था, इनऑर्गेनिक केमिस्ट्री के लिए आप लगा तो नाम लिख लो, कपिल वाधवा नाम के सर है। इनकी इनऑर्गेनिक केमिस्ट्री की बुक रहती है प्रैक्टिस के लिए, बहुत अच्छी बुक है, ये करनी चाहिए। फिजिकल केमिस्ट्री के लिए बेटा आती है नरेंद्र अवस्थी। ठीक है, ये वाली बुक करनी चाहिए। और ऑर्गेनिक केमिस्ट्री के लिए MS चौहान है, बेस्ट बुक है, ये बुक करनी चाहिए। और बायोलॉजी के लिए तो मैं नहीं बोलूंगा कि आप कोई बाहर का मटेरियल रेफर करो, आप कोई कोचिंग की टेस्ट सीरीज लगा लो, लेकिन कम से कम आपका 11th स्टैंडर्ड होने के बाद में। ठीक है, 11th स्टैंडर्ड के एंड में जब आपका 12th शुरू वगैरह होगा, तो कोई आप और एक क्लास की टेस्ट सीरीज लगा लो, बायोलॉजी के लिए उतना सफिशिएंट है। बायो के लिए आप एनसीईआरटी एग्जाम्पलर भी कर लिए तो बहुत है। कोचिंग के नोट्स और एनसीईआरटी एग्जाम्पलर जितना दिया जाता है उतना सफिशिएंट है। बाकी फिजिक्स को मैंने बोला, उसके बियॉन्ड नहीं लगता है, ये HC वर्मा इरोडो, ये तो कुछ नीट में कोई बिल्कुल भी कोई जरूरत नहीं रहती है, MTG फिंगर टिप सफिशिएंट है। और केमिस्ट्री में इनऑर्गेनिक में कपिल वाधवा, फिजिकल में नरेंद्र अवस्थी, और ऑर्गेनिक में MS चौहान, इतना है बस। सर मतलब जो एच सी वर्मा, ओपी टैंडन जो हाइप है वो नीट के लिए नहीं होगी? नहीं 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 नहीं, नीट के लिए कुछ नहीं होती वो बच्चों का फैड रहता है बस, बाकी कुछ नहीं रहता है। हाल फिलहाल के 2025 के नीट को देख के कोई कोई टीचर्स भी शायद बोलेंगे कि HC वर्मा के 10 क्वेश्चन कर लो, 15 क्वेश्चन कर लो। तो जितना आपको कोचिंग क्लास में से बताया जाए केवल उतना सुनना, क्लास के टीचर के शब्द को क्रॉस नहीं करना, क्योंकि वो आपको सबसे बेहतर जानते हैं। एग्जाम्पल के लिए देखो, मेरे पास जो बच्चे पढ़ते हैं, मुझे उनका साल भर में अच्छा आइडिया लग जाता है, फिर मैं उनको उनके हिसाब से गाइड करता हूँ। आप आपके टीचर के क्लोज रहोगे, फ्रीक्वेंटली डाउट्स पूछोगे, होमवर्क करके लेके जाओगे, जो नहीं बन पाया आपसे वो डाउट पूछोगे, तो टीचर को आपके बारे में बहुत आइडिया लग जाता है। फिर 3-4 महीने बाद आपने टीचर को पूछ लेना कि सर मैं कुछ और करूँ क्या। सर अगर बोले कि नहीं बेटा इतना सफिशिएंट है, तो मटेरियल कुछ भी चेंज नहीं करना और रेफरेंस किताबें नहीं लेना। करना है तो आप बस टेस्ट सीरीज लगा लो। आपको अगर ऑलरेडी आपकी कोचिंग का टाइम टेबल बहुत ऐसे हेक्टिक है, बहुत टाइम पैक है एकदम,
तो फिर आप कोई दूसरे खाली ऑनलाइन टेस्ट सीरीज लगा लो। नीट में नीट प्रेप की आती है, बहुत अच्छी टेस्ट सीरीज रहती है। या पुणे में एक है अभंग प्रभु, उनकी बहुत अच्छी टेस्ट सीरीज रहती है, ऑनलाइन भी मिलती है। तो अभंग प्रभु पुणे का या नीट प्रेप, इनकी दोनों की टेस्ट सीरीज बिल्कुल शानदार रहती है एकदम, ये लगा सकते हो आप। बाकी मटेरियल में कोई मटेरियल सबने एक दूसरे का ही कॉपी करके रखा है सारे कोचिंग क्लासेस वालों ने, तो कोई जरूरत नहीं है। पूछो भाई, और किसी पेरेंट्स को बच्चों को अगर क्वेश्चन होंगे तो बोलो. कोणाला पण जर प्रश्न वगैरे जे काही असेल विचारू शकतात आपण. बोलो स्वराताई. भैया मैं 23-24 को बाहर जाना पड़ेगा, तो फिर तब मैं ट्यूशन को नहीं आ पाऊंगी, तो आप कुछ वीडियो लेक्चर्स भेजते क्या तब? कितने तारीख को बेटा? 23 और 24। हो हो. बस एक बार है ना, होमी बाबा लेवल 2 का जो वर्कशॉप है ना बेटा, उसका एक बार रजिस्ट्रेशन बस आप कंप्लीट कर दो. ग्रुप में एक बार ज्वाइन हो गए, कल से उधर, कल मॉर्निंग से सब उधर आने वाला है. कल मॉर्निंग से, मे भी आज रात से ही सारा सब कुछ वहां पर आने वाला है. भैया कौन सा? कल जिसके बारे में मीटिंग हुई थी ना बेटा रात में, तो अपने ट्यूशन का एक होमी बाबा लेवल 2 का एक अलग से व्हाट्सएप ग्रुप है. आप उतना एक रजिस्ट्रेशन कंप्लीट करो, ठीक है, और उसके बाद में सारा भेजूंगा ग्रुप पे. ओके भैया। हाँ जी. कोई भी पेरेंट्स को, बच्चों को अगर डाउट होगा, कुछ भी पूछना होगा, आपके मन में कोई भी सवाल होगा, कोणाच्याही मनात काही प्रश्न असेल आपण विचारू शकतात. पालकांच्या मनात असेल, विद्यार्थ्यांच्या मनात असेल, काही असं काम असेल जे माझ्याकडे होतं आणि माझ्याकडून अजून झालेलं नाहीये, आपलंच काही काम है बाकी, अगर आपने मुझे कुछ बोला था भैया इतना इतना हेल्प करना और मैंने अभी तक किया नहीं है, तो वो भी मुझे याद दिला दीजिए. शायद वर्क की वजह से मैं भूल जाता हूँ, थोड़ा हेक्टिक रहता है काम रोज में. जी. कोई कुछ पूछना चाहता है बच्चों, पूछ सकते हैं. पेरेंट्स आप पूछना चाहते हो पूछ सकते हो. भैया रजिस्ट्रेशन कैसे करना है? बस 1,000 रुपीज मुझे फोन पे करने हैं. और होमी बाबा का जो रेड कलर का मेरिट सर्टिफिकेट था, उसका स्क्रीनशॉट भेजना है या पीडीएफ भेजना है. ओके भैया। हेलो। सर नमस्कार. नमस्कार सर. हो ते सर. ते धनश्री बद्दल क्लासेस वगैरे सर कोणते का नंतर हे करायचं त्याच्याबद्दल? नाही नाही सर, आत्ता काही नाही. बोर्ड होऊ द्या. ते बरोबर आपण एक 15 मार्च पर्यंत आपलं फायनल होऊन जाईल. लवकर असं. कदाचित जानेवारीमध्ये पण होऊन जाईल, नाही तर 15 मार्च पर्यंत होईल. आता काहीच गडबड करायची नाही क्लासेसची. ठीक आहे. तेच तुम्ही त्यासाठीच म्हणलं बोलून पाहा काय. हो. अभ्यास फक्त व्यवस्थित चालतंय ना तिचा? हो, घरी अभ्यास शाळेचं बिलकुल दडपण देऊ नका. शाळेचे मार्क काय वगैरे शाळेचं तुमच्याकडून. कसलं दडपण नाही त्याच्यावर. हो, हो. आणि शाळेच्या शिक्षकांना देखील तुला सरळ सांगा, म्हणलं की ती काहीच जर म्हणजे म्हणते तिला त्या बॉदरेशन. हिशोबानच हे करायचं. आम्ही हां, तिला हां. सरळ सांगितलं भाया जिथं म्हणते त्या हिशोबानच आपल्याला चालायचं म्हणलं. हो, बरोबर. त्या हिशोबात तिचा अभ्यास तर तुम्हाला लक्षात येत असेल ना कसा आहे. जी, जी, जी. नाही सर, अभ्यास तर बघा, अभ्यास तर मला पूर्ण, पूर्ण टोटल कल्पना असते अभ्यासाची. आणि हं, त्यामुळेच म्हणजे अजून आपल्याकडे खूप संधी येतायत. कोट्यावरून बरेच हं, जण येतायत. संभाजीनगर, पुणे, मुंबईचे अजून बरेच जण येतायत. हैदराबाद, नागपूरचे बरेच जण येतायत. तर ह्या सगळ्या ज्या चाचण्या होतायत, ह्या परीक्षा होतायत, ह्या अजून आपल्याला द्यायच्या आहेत. आणि मग हं. 15-20 मार्चला आपण डिसाईड करू. जर एखादी खूप चांगली संधी अगोदरच मिळून गेली जानेवारी महिन्यात, जानेवारी अखेरपर्यंत, तर मग ती फायनल करून टाकू. पण सध्याला अशी गडबड करायची नाही कोणाचीच. ठीक आहे. तेच तुमच्या मनावर सोडा त्याच्यामुळे ते. हां. नाही, नाही, मी कळवेल. आपण तर म्हणजे क्लासच्याच विद्यार्थी आहे ती माझी, तर तिथं हा, पूर्ण मी 1 to 1 सर्वांचं सगळं, जसं काल पण सेशन घेतलं, तसंच मी हा. सगळं करत असतो. ठीक आहे. ठीक. ओके. कोणी विद्यार्थी पालक काही डाऊट असेल, आपलं काही असेल, तर सांगा मला. माझ्याकडून जितकी हेल्प होऊ शकेल मी नक्की करेल. भैया। जी, जी, बोलिए. हाँ हाँ हाँ, मेरी राम के और हिमांशी के स्कॉलरशिप की जो है प्रिपरेशन, वो हाँ. कब स्टार्ट होगी? नहीं देखिए, पूरा साल से मैं जो करवा रहा हूँ, इट इज़ फॉर स्कॉलरशिप.
हिमांशी के केस में तो ये है। राम के केस में जो अभी होमी बाबा तक तो साइंस चल रहा था, और फिर 8 नवंबर के बाद में 9 नवंबर से जो मैथ चालू की, और मेंटल एबिलिटी भी जो हो रहा है पूरा एनएसओआईएमओ के लेवल का, एसओएफ के लेवल का, ये पूरा स्कॉलरशिप के लिए ही है। मतलब राम के जो सारे पेपर भी होते हैं वो 5th और 6th स्टैंडर्ड के ही होते, 4th का कोई पेपर होता ही नहीं उनके बैच में। तो वो बाय डिफॉल्ट स्कॉलरशिप में उसका ये होगा। एक बस आप अगर घर पे समझो अलग से कुछ आप करवाना चाहे ना, तो मैं तो वैसे बुक्स भी लेने की जरूरत नहीं है, लेकिन मैं इतना बोलूंगा कि कोई मराठी ग्रामर की बुक आती है ना छोटे बच्चों की, जिसमें समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक् प्रचार इतना रहता है, तो थोड़ा मराठी आप करवाइए उसका। नहीं तो बस यूट्यूब का मैं कुछ भेजता हूँ, मैं लिख के रख लेता हूँ। एक ही मिनट बस। हेलो। एक मिनट है सर। हेलो। एका विद्या, एक एक मिनट है सर, एक मिनट। तो मैंने लिख के रखा है, 4th और 7th का मैं स्कॉलरशिप का सारा भेजता हूँ। वो हम घर पे क्या करवाना है ना मराठी का वो भेजता हूँ। बाकी देखिए, मैथ्स और मेंटल एबिलिटी 300 मार्क में से 200 मार्क की प्रिपरेशन ऑलरेडी एकदम मजबूत चल रही है। और सॉरी, हाँ, 300 में से 200 मार्क की तो एकदम मजबूत चल रही है। अब केवल इंग्लिश और मराठी जो है 100 मार्क का, उसमें ही कुछ तो अपने बच्चों का होता है, तो उसमें ही प्लस माइनस होता है। और मैथ्स मेंटल एबिलिटी में भी देखो, 200 मार्क में से राम हिमांशी जैसे भी बच्चे समझो 20-30 मार्क का गलत कर देते हैं, तो वो 160, 170, 180 मार्क करीब लाते हैं उसमें, वो 200 में से। और अदर जो इंग्लिश मराठी का है उसमें 100 में से 50-60 मार्क तक लाते हैं। तो ऐसे 230, 240 के करीब स्कोर बनता है। अभी से मैथ्स और मेंटल एबिलिटी तो घर पे कुछ भी नहीं करना, केवल मैं जितना करवा रहा हूँ वो घर पे आप अलग से खाली उनको इंग्लिश और मराठी करवाइए। और वो भी जो है मैंने लिख के रख लिया है, मैं आपको मैक्स टू मैक्स कल शाम तक, परसों सुबह तक, 1-2 दिन के अंदर भरपूर सारा मराठी और इंग्लिश का साहित्य ट्यूशन के अपने व्हाट्सएप ग्रुप पे आ जाएगा, तो आप बस करवाना है घर पे ये। तो वैसे मैंने स्कॉलरशिप की ली है, दोनों की बुक्स, हाँ। उसमें से मराठी का ओके। थोड़ा थोड़ा चालू रहता है, जैसे शब्द समूह बद्दल हाँ। एक शब्द, हाँ। समानार्थी शब्द। हाँ। और तो उनको वो हिमांशी पूरा को अब लर्न थोड़ा करने लगा कैच हो उसका। रहा है। नहीं, राम बिल्कुल नहीं करता हो, उसको 10 बार भी रटा के भी लिए तो उसको ध्यान में भी नहीं रहता, वो मराठी का प्रॉब्लम ही है अच्छा। उसका। जी। और वो एक दो टॉपिक ही उसको इसके इंटेलिजेंस में के, जैसे कैलेंडर तो ठीक ठाक है, बट चार पांच जो भी उसको डाउट इसके आए ना, उसको बोलना कि बस फोटो लेके व्हाट्सएप पे डालना, फिर लगेच मैं क्लास में डिस्कस कर लेता डाउट। तो वो एक डाउट के चक्कर में फिर उस पे 15-20 मिनट एक क्वेश्चन के पीछे डिस्कशन चलता, तो सारे ही बच्चों को फायदा हो जाता है। अच्छा। पर मैं इतना ना पक्का मराठी और इंग्लिश का मैं जो है ना प्लेलिस्ट भेजता हूँ। एक और पुस्तकी साहित्य भी भेजता हूँ, जिसको प्रिंट निकाल के आप घर पे ले पाएंगे। हाँ, जैसे वो अभी की नई एडिशन ली मैंने सर स्कॉलरशिप की। हाँ हाँ जी। वो भी हाँ, अच्छी तो है। और अदर देन PDF। दैट मैं भी जो करवाऊंगा ना, वो मैं भी जो अच्छा। भेजता हूँ वो एक सफिशिएंट हो जाएगा। चला लेता है। एवन एक पालकांनी विचारताना कोई भी एक पेरेंट्स जब बाकी पेरेंट्स तब रुके। यस, और कोई भी पेरेंट्स होंगे तो अपना माइक ऑन करके बोले। हाँ सर, नमस्कार। नमस्कार सर। मी ध्रुव दोडेचे पॅरेंट्स बोलतोय. हो 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 सर, बोला बोला सर, काय हेल्प करू शकतो? आ, आता सध्या 8वीत आहे. जी जी, आता मला चालू सगळं वर्षात 8वीत आहे. हो हो हा, 9वीत जाणार आहे, पण आता सध्या आपण 7वी पर्यंत तो सीबीएसई शिकला जी आणि आता 8वीत त्याचं सेमीला ऍडमिशन ठेवलं होतं आणि इकडे आणलं होतं. हो हो जी तर मग आता जी। 9वी आणि 10वीला ऍडमिशन आपण परत सीबीएसईतच घ्यावं का मग नाही काय नाही, करावं? स्टेट स्टेट असू द्यावं सर, स्टेट बोर्ड बेस्ट आहे। आणि अजून म्हणजे मी तर सांगेल सेमी माध्यम असू द्यावं स्टेट बोर्ड, आणि थोडं अजून खेडोपाडीत बघावं ऍडमिशन फक्त, की मग 10वी मध्ये थोडा लूज सेंटर असला की 10वीचा बोर्डाचा काही टेन्शन नसतो, आणि हा, इकडचा आहे अभ्यास आपल्या सोयीस्कर होतो। माझ्या गावालाच आहे सध्या ऍडमिशन खेड्यावर. हा हा। मग तिथेच राहू देऊ का? हो हो सर, बेस्ट आहे बेस्ट आहे। ओके सर, ओके, थँक्यू. जी।
आणि हॅलो हॅलो सर. सर. जी बोला. हॅलो सर. हो. अरे खुशी आहे का? कशी आहेस बेटा? हा सर, चांगली आहे सर. बोला जी. सर ते आता व्हीव्हीएमचं स्टेट लेवल कॅम्प येतोय. हो हो. अ, तर त्याच्यासाठी आयकास्ट मध्ये 8th आणि 9th ला एथनोबॉटनी सब्जेक्ट दिलाय. ग्रुपमध्ये आहेस ना व्हीव्हीएमच्या, म्हणजे आपल्या ट्युशनच्या ग्रुपमध्ये? हा. ट्युशनच्या स्टेट लेवल कॅम्पच्या ग्रुपमध्ये आहेस ना तू? जो माझा SRVP चा ग्रुप आहे, ऑफिशियल हा. ग्रुप. मी जो बनवलाय त्यामध्ये आहे. मी त्यावरती पाठवलंय भरपूर काही एथनोबॉटनीसाठी. सर त्याच्यासाठी काही व्हिडिओ कंपायलेशन भेटेल का? मी पाठवलंय ना बेटा ग्रुपवरती. ठीक आहे सर. नाही, अच्छा अच्छा, एक मिनिट. हे एज्युकेशनल इन्फो ग्रुप नाही बेटा खुशी. व्हीव्हीएमचा मी व्हीव्हीएम सिलेक्टेड विद्यार्थ्यांचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, त्यावरती पाठवलाय. आजच मुंबईला स्टेट लेवल कॅम्प पण झाला ना, त्यामध्ये आपली एक विद्यार्थिनी नॅशनल लेवलसाठी पण सिलेक्ट झाली आजच, 7th स्टँडर्डची. तर मला तू फक्त एकदा व्हॉट्सअपला हाय टाक. मी तुला काही डिटेल्स पाठवायच्या तितकं पाठवतो. मला तितकं सेंड कर. मी ग्रुपला जॉईन करतो तुला आणि ते सगळं रिसेंड करतो पुन्हा. ठीक आहे सर. ठीक आहे. हो, आत्ता लगेच करून घे, म्हणजे पाठवतो मी. हो सर. चलो, अजून कुठलेही विद्यार्थी पालक काही पण डाउट असेल आपण विचारू शकतात. कोई भी बच्चों को, पेरेंट्स को कुछ भी पूछना होगा पूछ सकते हो. भैया, बोला जी. हाँ भूमित कंसिस्टन्सी ताई कसं बोलिए. लावणं? बस मतलब देखो बेटा, 11th 12th में पढ़ाई तो बोरिंग रहती है, पर करना पड़ता है बस. और माइंड सेट पे है. मतलब अगर आपको सच में वो चीज चाहिए तो फिर आप उठ जाओगे, आप करोगे. और मैं इतना बोलूंगा कि चिंता नहीं करना, पीछे वाला या आगे वाला. जो अभी प्रेजेंट में चल रहा है, केवल रोज का रोज होमवर्क खत्म करना, रिवीजन को थोड़ा 1 घंटा देना, थोड़ा सा होमवर्क रह जाए नो डाउट चलता है. बेसिक मिनिमम लेवल का एक फॉर्मेट जीतना, एक तो जेई मेंस नहीं तो जेई एडवांस, कोई एक फॉर्मेट जीतना. कुछ कुछ बच्चे, मैक्सिमम बच्चे, होशियार बच्चे ऐसे होते हैं जो दोनों जेई मेंस जेई एडवांस अच्छा ही करते हैं. कुछ कुछ बच्चे ऐसे होते हैं जो जेई मेंस का, जिनसे रट्टा नहीं मारे जाता, तो वो जेई एडवांस में ही अच्छा परफॉर्म करते हैं. और वास्ट मेजोरिटी बच्चे तो यही रहते हैं जो जेई मेंस में बहुत अच्छा कर लेते हैं. तो मैं आपको एटलीस्ट ये सजेस्ट करूंगा, मार्क्स वगैरह, स्कोर वगैरह सब कुछ देखकर, कि आप पहले जेई मेंस फॉर्मेट में अपना स्कोर बढ़ाओ. आपको अगर एडवांस लेवल के क्वेश्चंस होमवर्क भी मिलते हैं, तो आप केमिस्ट्री वाला थोड़ा ड्रॉप कर दो. केमिस्ट्री आगे भी कवर होता है. आप मैथ्स जो है एक सब्जेक्ट, वो कभी छोड़ना नहीं. मैथ्स के हमेशा पूरा होमवर्क खत्म करना. फर्स्ट प्रायोरिटी इज डेली मैथ्स, सेकंड इज फिजिक्स, एंड थर्ड इज रिवीजन. रिवीजन बहुत स्ट्रांग रखना. आने वाले पेपर का जो मैथ्स का और फिजिक्स का सिलेबस है वो स्ट्रांग रखना. लास्ट फोर्थ इज केमिस्ट्री. फर्स्ट इज मैथ, सेकंड फिजिक्स, थर्ड रिवीजन, एंड फोर्थ पायदान पे केमिस्ट्री. मार्क्स का टेंशन नहीं लेना. लेकिन मैं बोलूँ, मार्क्स का टेंशन नहीं लेना, लेकिन चीजें क्लियर हो रही है क्या, इसका टेंशन लेना. चीजें क्लियर है क्या, होमवर्क क्लियर हो रहा है क्या, छुट्टी के दिन बैकलॉग अगर कुछ होमवर्क बचा है कवर हो रहा है क्या. नहीं हो पा रहा है तो सर से खुल के बोलना कि सर थोड़ा सिलेबस, एक दो दिन आप क्लास को छुट्टी दो. नहीं तो आप थोड़ा सिलेबस की स्पीड कम करो, मेरा होमवर्क बच रहा है, मैं क्या करूँ. ठीक है, लेकिन चिंता में नहीं चले जाना, और प्लानिंग में ऑफ कोर्स नहीं जाना. सुबह एक आइडियल टाइम रहना चाहिए उठने का. रूटीन बहुत जरूरी है. वेरी वेरी स्ट्रिक्ट रूटीन इज वेरी मैंडेटरी. रात में सोने का टाइम और सुबह उठने का टाइम बहुत कंपलसरी रहता है 11th और 12th के बच्चों को. और अगर अच्छा रैंक चाहिए तो बचपन से ही 8th 9th 10th से ही रात में जल्दी सोना, सुबह थोड़ा जल्दी उठना. या रात में देर रात तक करना, सुबह लेट उठना. ये एक फिक्स रूटीन कुछ तो चाहिए, फिक्स ही चाहिए वो. रोज नहीं बदलना चाहिए. और रूटीन फॉलो करना है. बस अलार्म बजा कि टेंटेटिवली 6 बजे का अलार्म था, मान लो सुबह का 6:15 6:15 तक उठ गए, 15-20 मिनट तक चलता है, इतना कोई प्रॉब्लमेटिक चीज नहीं है. फिर उठे, फिर बाकी की दिनचर्या वगैरह करने के बाद दिन भर पढ़ाई में ही रहना. ये है, चीजों को सीखने में बहुत आनंद लेना.
बाकी मार्क्स का चिंता मत करो। मेरा आप लासुर वाले बच्चे हो, लासुर के बच्चों के लिए मेरा इतना ही मोटो रहता है कि आप चीजें बहुत मन लगा के सीखो, मजा आना चाहिए। आप केमिस्ट्री सीख रहे हो, एकदम आनंद से सीखो, एकदम फिजिक्स सीख रहे हो, एकदम मजे से सीखो। मार्क्स का बिल्कुल टेंशन मत लो। हम लासुर में रह के उस जगह पे पहुंचे हैं जिस जगह पे अभी आप हो, ऐसे जगह पे अपन पहुंचे हुए हैं, मुंबई में सीओ बैच में हो। तो बिल्कुल आपको चिंता करने की जरूरत नहीं है बेटा। ठीक है, रिलैक्स रह के पढ़ो एकदम। यप, थैंक यू। हाँ जी, ऑल द बेस्ट। थैंक यू। कोई भी बच्चा, पेरेंट्स, अगर आप में से किसी को भी कुछ भी पूछना हो आप पूछ सकते हो। सर बोलिए जी। सर हिमांशी ने भी ये बार बीडीएस में लिया है, तो उसमें कंपाउंड इंटरेस्ट जो टॉपिक है उसमें हाफ ईयरली कंपाउंड इंटरेस्ट वो कुछ लगाते, तो उसका भी कुछ फॉर्मूला वगैरह है, वो कुछ भी समझा हाँ, नहीं उसे, तो कंपाउंड अच्छा। इंटरेस्ट। हाँ तो कंपाउंड इंटरेस्ट क्लास में हुआ है, हाफ ईयरली वाला नहीं हुआ है। हाँ मैं वो बस वही एक बोलो। देखो आज क्या तारीख है, 21। हिमांशी को बस इतना बोलिए ना कि 20 दिसंबर की 9th और 10th की रिकॉर्डिंग करें ट्यूशन से। एक दिसंबर दो की दिन में लोड हो 9 जाएगी, लिख के रख लीजिए बस आप। 20 दिसंबर की 9वीं 10वीं की रिकॉर्डिंग करें। मुझे अच्छा। आप बस 2 दिन से याद दिला दीजिए, मैं आपको भेज दूंगा। मैंने कल ही 9वीं 10वीं के बच्चों को, मैं कॉमर्स का पढ़ा रहा था उनको, तो हम्म। थोड़ा आ गया था वो चीज। तो वो हुआ था क्लास में, तो मैं उतना भेज दूंगा, बहुत अच्छे से समझ जाएगा उसको। और अच्छा। मैं क्लास में भी ले लूंगा। और सर उसे वो लाइट जो चैप्टर है उसमें बाकी के कंसेप्ट हो गए क्लियर, बट वो प्लेन मिरर में कुछ वो इतने डिस्टेंस से है, फिर वो हाइट कितनी आनी चाहिए इमेज की, ये हाँ 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 हाँ। कुछ की प्रॉब्लम है, वो नहीं ध्यान में आ रहे। बाकी सारे आ गए उसको ध्यान में। अच्छा, एक मिनट तो बस एक लगे तो उसको भेजती हूँ सर, मतलब भेजने को हाँ, लगा। कंपाउंड इंटरेस्ट और लाइट के न्यूमेरिकल्स। ओके। हाँ हाफ ईयरली। हाफ ईयरली कंपाउंड इंटरेस्ट जी। वो क्वार्टरली जो काउंट होता है, या हाफ ईयरली 6 महीने का जो आता है, बराबर, हाँ उसमें वो R/2 का फैक्टर इन्वॉल्व रहता है। मैं पढ़ा दूंगा उतना जी। हाँ वो अगर देखो, वो क्वेश्चन करते करते कोई भी बुक सॉल्व कर रही है, बीडीएस की कर रही है, पेपर सॉल्व कर रही है, कुछ भी ऐसा क्वेश्चन आया नहीं आया ना, व्हाट्सएप पे डाल देना। एक दिन में शायद तुरंत नहीं हुआ तो अगले दिन, 2 दिन, 3 दिन में तो खत्म हो ही जाएगा। क्लास में मैं ले लूंगा। आज भी आप उसको पूछेंगे ना, जिगीशा का एक डाउट था, तो क्लास की शुरुआत ही वैसे ही हुई, एक ही क्वेश्चन से हुई, उससे कंपाउंड इंटरेस्ट से। तो हम्म। ऐसे बस उसने भेजना, बस भेजते रहना व्हाट्सएप पे, रोज के 5-5, 10-10 डाउट भेजते रहना। तो क्लास में हम्म। मैं करवा लेता हूँ सारा। हम्म। और सर उसका मैथ बहुत ज्यादा अच्छे से इम्प्रूव हुआ है आपकी वजह से। मैं ये- 3 महीने से वही करा रहा हूँ, मतलब 9 सितंबर से लेके अभी तक मैथ ही चल रहा है रोज। हाँ, तो बच्चे भी वो वही बहुत बोलने परेशान की हो आ गए हैं गई। कि हाँ बच्चे भी बहुत कदर गए हैं कि साइंस वगैरह लो, लेकिन थोड़ा और रुकूंगा मैं साइंस को। फिजिक्स शुरू किया है ना अभी 3-4 दिन से। हाँ। जी जी। केमिस्ट्री भी बहुत अच्छा हुआ है सर, बायो के भी ऑलमोस्ट अच्छा क्लियर है, फिजिक्स में प्रॉब्लम ही है उसे थोड़ा अभी, तो वही बोलिए आप सर फिजिक्स चालू कर देंगे तो फिजिक्स भी फेवरेट सब्जेक्ट हो जाएंगे उनके। हाँ हाँ जी। फिजिक्स भी, और मैं अभी कोशिश कर रहा हूँ कि, मतलब अभी मीटिंग में तो नहीं बताऊंगा जो सिलेबस चल रहा है, लेकिन बहुत आगे लेके जाने की कोशिश कर रहा हूँ कि 7वीं 8वीं के अंत तक तो उसका 10वीं खत्म हो जाए पूरा यहाँ पे, फिर और आगे की पढ़ाई शुरू करवा देंगे जी। ओके। सर हो सर, नमस्कार। नमस्कार सर. होमी बाबाचं 9वीचे आपलं एक्सपेरिमेंट ऑफलाईन मध्ये आहे का आपल्याकडे काही तसं सुविधा? ऑफलाईन मध्ये एकच मिनिट मी आपल्याला सांगतो. कालच मीटिंग झाली होती सर याची, काल की परवाच, कालच झाली होती मला वाटतं. हो हा. एक मिनिट मी सांगतो. तारीख वगैरे आहे का काही अशी? हो सर, 9वीची 2-3 नाही तर 4 जानेवारी आहे. नाहीतर त्याशिवाय मग 9-10 नाही तर 11 जानेवारी आहे, हा सर संभाजीनगर. आपल्या बरं आपण येऊ ना सर, पण मग 3-4 ला कसं आहे सर, आता आपलं ते याचं एक्झाम आहे ना आपली व्हीएमची, ते जमणार नाही ना. हो, 4, 9-10-11ला करून घ्या सर. बरं. हो तुमच्या संपर्कात राहू का मग? हो हो, मला फक्त एक काय करा, 31 तारखेला, 31 डिसेंबरला एकदा पुन्हा कळवा की भाई आपली नाव 31ला नाही, 30 तारखेलाच मला तुम्ही सकाळी 9-10 वाजता कॉल करून टाका, 30 तारखेला. तेव्हा मी बरं बरं. निश्चितपणे करून घेतो. हो सर, हो सर. हो हो जी. थँक्यू. चालेल.
कुठल्याही पालकांना विद्यार्थ्यांना काही पण प्रश्न वगैरह असतील तर आपण नक्की विचारायचे. किसी भी पेरेंट्स को बच्चों को कोई भी क्वेश्चन होगा आप बिल्कुल पूछिए, जितना मेरे नॉलेज में होगा मैं आंसर करूंगा बिल्कुल। हेलो सर बोला ना। भैया भैया डॉक्टर बोलतो हो साबळे. हो हो सर। हा फिफ्थ फिफ्थ स्टँडर्ड साठी कोणती एक्झाम आहे आता आणि सर कसं? हो बघा सर, आता 5वी मध्ये येणारे ना आपल्याला बेसिक 2 परीक्षा स्वराज्याला बसवायच्या आहेत. एक हा स्कॉलरशिपची परीक्षा आहे, ज्याचं फॉर्म शाळेतूनच भरलं जातं. कदाचित भरलं पण आहे त्यांनी स्कॉलरशिप परीक्षेचा फॉर्म. आणि अच्छा एक दुसरं आहे डॉक्टर सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक परीक्षा, ज्याचा फॉर्म आपण परवाच्या दिवशी भरणार आहोत, 23 ओके तारखेला. ओके हो, चालेल ह्या चालेल. 2 फेब्रुवारी महिन्यात पहिल्या नाही तर दुसऱ्या रविवारी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. मग अच्छा मार्च महिन्यात तर शाळेचीच फायनल परीक्षा असेल आणि हो मग हो एप्रिल महिन्यात सी.व्ही. रमनची परीक्षा असेल. ह्या सलग आपल्याला समजा 3 मोठ्या परीक्षा द्यायच्या आहेत. आणि आता 5वीतून तो 6वीत जाणार आहे, तर मग त्याला कदाचित उन्हाळ्याच्या सुट्ट्या नसतील किंवा कमी हा असतील किंवा मामाच्या गावाला जरी गेला तरी मग 4-4, 5-5 तास मे महिन्यात सुद्धा क्लास सुरू असेल. कारण 6वीच्या हमीबाबाचा अभ्यास आपण सुरू करून टाकतो लवकर. चालतं सर थँक्यू. हो सर. जी. हॅलो भैया. जी, जी. बोला. हा, हे श्रावणीचं थोडस सांगायचं होतं. जी. तिला थोडस SST थोडस जड जातंय. मॅथ वगैरे तर चांगलं इम्प्रूव्ह झालं. अच्छा. एस-एस-टी मध्ये कुठला धडा? मला एक फक्त नाव सांगा ना. 2 मिनिटं लागल्यास वेळ घेऊन तुम्ही व्यवस्थित पुस्तक बघा. मला नाव सांगा. मी लगेच सुरू करतो. ओके म्हणजे ओके. मी लगेच अगोदर मी पाठवलं होतं एक जवळपास 4 महिन्यां अगोदर. तर हा मी एकदा त्याच्याच त्या धड्याच्या पुरती रिसेंड करतो. ठीक आहे चालेल ना. ते नेमकं आहे ना भैया, तिला शाळेत जे शिकवणार ना थोडस ते लक्षात नाही बसत. जास्त शाळेत त्यांना डीप शाळेत मध्ये नाही काही आहे सांगत ना. ना. हां. जी. तर ती म्हटली की मला भैयाने शिकवलेलं ज्यादा लक्षात बसतं असं लवकर. हो, हो. थोडं भैया डीप मध्ये सांगतात समजावून असं. जी. एस-एस-टी हा विषय आहे ना, ह्याला शिकवायला फार जास्त वेळ लागतो म्हणजे. हा कारण म्हणजे एक पॅराग्राफ 4 ओळी जरी घ्यायच्या म्हटलं ना, तर मी अर्धा 1 तास लागून जातो मला. मी इतकं जास्तच फार डिटेलमध्ये जातो. ते पार एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी लेव्हलपर्यंत. तुम्ही पण सांगितलेलं ठीक आहे लवकर लक्षात त्याच्याने बसतं असं. हो, हो. मला धड्यांचं नाव पाठवा. मी आपल्याला त्वरित पाठवतो लगेच. हिस्ट्री, जिओग्राफी की सिव्हिक्स काय हार्ड जातं नेमकं तिला? जास्त हार्ड काय जातं? इतिहास, भूगोल की नागरिकशास्त्र? हिस्ट्रीच थोडंसं अवघड जातं. हिस्ट्री का? मला एक WhatsAppला फक्त हाय टाका ना. हो हो ठीक टाकते. हो. कोई भी बच्चों को कोई भी पेरेंट्स को अगर डाउट होगा तो आप बिल्कुल पूछ सकते हैं। भैया जो मुझे लाइट के प्रॉब्लम में डाउट आता है मैंने उसका एक क्वेश्चन भेजा। हाँ, हाँ, ये रिलेटिव मोशन में बेटा, ये फिजिक्स में। अभी हम फिजिक्स जैसे मोशन शुरू किए हैं ना, तो ये वाला करीब-करीब आएगा, आप पकड़ो 1 महीने के अंदर-अंदर। ये आएगा अराउंड 15 ऑफ जैन। और फिर जब ये क्लियर होगा ना, तो ऐसे क्लियर होगा कि आपको 8th एनएसओ का भी आपका इसी साल खत्म करवा दूँगा मैं सारा फिजिक्स एंड केम। तो मतलब फिर टेंशन ही नहीं रहेगा कुछ। कोई भी बच्चों को पेरेंट्स को अगर डाउट हो तो आप पूछ सकते हो। भैया क्या आप साइंस में सॉइल ले सकते हो, मुझे उसमें डाउट्स है। अरे अभी अभी पूरा तो मैं चेन नहीं तोड़ूँगा क्योंकि अभी तुम बच्चों का अरिथमेटिक करवाना बहुत ज़रूरी है। लेकिन मैं तुमको कुछ भेजता हूँ। 4th स्टैंडर्ड का चाहिए ना तुमको? अरे भैया वो BDS के वो क्वेश्चन पेपर सेट सॉल्व करते हो तो उसमें आते तो बहुत डाउट होता है। अरे तो स्टेट बोर्ड की बुक पढ़ना बेटा।
दीदी की जो 6th और 7th की है ना स्टेट बोर्ड की बुक, उसमें रहता है चैप्टर सॉइल का, वो वाला पढ़ना। ठीक है। हाँ जी। रुको, मैं तुमको फिर भी एक भेजता हूँ, 1 मिनट रुको। भैया, और वो जो सीवी रमन की एग्जाम है वो 4th स्टैंडर्ड के बच्चों को भी देनी है? नहीं, वो 4th को रहती नहीं है, लेकिन तुमको देनी है, तुमको 5th स्टैंडर्ड का फॉर्म भरवाने वाला हूँ मैं। सर होगा उसका, क्योंकि मैथ तो ठीक है, साइंस इतना नहीं उसका। नहीं तो वो इसीलिए सुधरेगा ना फिर उसमें, तब महीने 2 महीने के अंदर तब सुधर जाएगा, इसीलिए। जी। थोड़ा मैंने एक ऑक्सफोर्ड की बुक है ना, उसका एक लिटरेचर भेज रहा हूँ मैं बस राम के लिए, सॉइल चैप्टर का। उतना, थोड़ा सा ये 25 मिनट का है, तो उतना एक बार कर लेगा तो थोड़ा हेल्प हो जाएगा। भेज दिया है मैंने। कोई भी पेरेंट्स, कोई भी बच्चे अगर होंगे, आपको अगर कोई भी डाऊट पूछणं होगा, आप बिलकुल पूछ सकते हो. कुठलेही पालक, कुठल्याही प्रकारचा विद्यार्थी असेल, त्याला काही पण शंका असेल, काही समाधान लागत असेल, तर माझं जितकंही काही नॉलेज आहे त्यामधून मी नक्की आपल्याला उत्तर देईल. बोलो जी. हॅलो भैया. बोलो जी. भैया ते उद्याचं काय आहे, ते पीसीबी वाल्यांना पीसीबीच आहे ना, म्हणजे नीट अ, वाल्यांना पीसीबी आहे का पीसीएम पूर्ण? हो. नाही, नाही. पीसीबीला पीसीबीच आहे आणि जेईला जेईच आहे. आणि सिलेबस तोच आहे ना, मोशन आपलं याचं पीडब्ल्यू वाल्याचं? हा. येस. नाही, त्याच्यासाठी नाही. ना, अरे, सिलेबस सिलेबस तो नाही आहे रे बाबा, 1 मिनिट थांब. अरे की तुम्ही सिलेबस पाठवलेलाच नाही त्याचा. 10वी-11वीच असणार आहे रे मोस्टली. हे बघ असं आलंय, 10वीचं आहे आणि थोडं 11वीचं फिजिक्स आणि मॅथ्स. तर तुला फिजिक्स येईल 11वीचं. तर थोडं मी जे आपलं काल प्लेलिस्ट पाठवली होती ना फिजिक्सची, ती करत हा. राहा. 10वीचे जे न्यूमेरिकल्स ज्यामध्ये होते ते करत राहा. कारण आज पण फिजिक्स बघितला ना तू. नाहीतर मग आजच्या पेपरचं जे आहे ना, एक क्वेश्चन स्कॅन करून टाकत राहा लेन्सवरती, आणि डाउटनट टॉपर वगैरे गुगल लेन्स, चॅट जीपीटीनी करत राहा एक क्लिअर. हो भैया, आजच्या पेपरला जो सिलेबस दिलेला होता तुम्ही, त्याच्या व्यतिरिक्त पण काही क्वेश्चन आले होते? आउट ऑफ सिलेबस. 1 मिनिट, मी हो. नीटचा पेपर बघितला नाहीये. नीटचं ते मला देऊन नाही. हा, नीटचा आहे माझ्याकडे, तिकडे ठेवलंय. 1 मिनिट. म्हणजे जे चॅप्टर सांगितले नव्हते ते पण चॅप्टर आले होते? प्लस एक क्वेश्चन नंबर 14 का, करंट इलेक्ट्रिसिटी. नाही, करंट सिडनी बाकी पण आहे अजून. 7th का इलेक्ट्रोस्टॅटिक्स काही. याचं पण आहे, बायो मध्ये हेरिडिटीचा आहे, रिप्रोडक्शनचा आहे. अच्छा, मग मी तर इन जनरल सांगेल, उद्यासाठी पूर्णच तयारी ठेवा. सगळ्यात काही तयार ठेवा. 10वी तर बर. पूर्णच येईल उद्या पीसीबी. आणि मग 11वीचं थोडं बेसिक, अजून ऍडव्हान्स थोडं फिजिक्स वगैरे येईल. मग ते पीडब्ल्यूच करू का आपल्या अलग पांडेचे? हो, बस. नाही, हा. त्यात न्यूमरिकल प्रॅक्टिस नाही होईल ईशान, मी जे काल पाठवलं होतं ना ते कर. बर. हो.
भैया, जी जी। ये राम को लाइन ऑफ सिमेट्री में भी प्रॉब्लम है, उसका भी आईएमओ के पेपर में एक दो गलत हुए उसके, उससे रिलेटेड क्वेश्चन। अच्छा हाँ अच्छा अच्छा। तो उसके रिलेटेड कुछ वर्कशीट होंगे तो मुझे भेजो ना, मैं फिर वो प्रिंट आउट निकाल के उसका करा दूँ। नहीं उसको बहुत उसको एक्सटेंसिव तो एक मिनट में आपको एक वेबसाइट भेजता हूँ। इस पे आपको बहुत सारा ही मटेरियल मिल जाएगा, साइंस का, मैथ का, पूरा चैप्टर वाइज। और मतलब पाँच चौथी कक्षा से लेके छठी कक्षा से लेके तो 10वीं 11वीं तक का है पूरा, और चैप्टर वाइज लगा के रखा है, बहुत सिंपल है। तो आप 1 बाय 1 चैप्टर प्रिंट निकाल के उनको करवा सकते हो। भेजा है मैंने, एनसीईआरटी एग्जाम्पलर नाम से है वेबसाइट, जस्ट भेजा है अभी। इसमें लॉजिकल रीजनिंग, मेंटल एबिलिटी से रिलेटेड क्वेश्चन सब आते हैं क्या? नहीं नहीं, साइंस और मैथ पूरा। नहीं। मैं मेंटल एबिलिटी तो मैं क्लास में ही करवाऊंगा। अच्छा, तो सर लाइन ऑफ सिमेट्री से रिलेटेड उसको प्रॉब्लम अच्छा, है। वो मेंटल एबिलिटी में जो ऐसा घड़ी खोलने वाला और घड़ी मारने वाला जो क्वेश्चन रहता है वो गलत होता क्या उसका? अच्छा अच्छा अच्छा, हाँ ठीक है, मैं उतना करवा दूंगा। मुझे लगा मैथ्स का लाइन ऑफ सिमेट्रिक अच्छा है उसका। वो मुझे लगा क्योंकि 6 7 में रहता है आगे एक मैथ्स में, तो मैं उतना करवा दूंगा। कोई भी बच्चों को, कोई भी पेरेंट्स को अगर आपको कुछ भी पूछना हो, आप बिल्कुल पूछ सकते हो। आज ही हमारे क्लास की एक स्टूडेंट वीवीएम स्टेट नेशनल लेवल कैंप के लिए भी सिलेक्ट हो गई है। मुंबई रीजन से है बच्ची। कंग्रेचुलेशन सर। जी, अरे थैंक यू। मैं जनरली बोल रहा था बस सबके लिए।
भैया जी बोला ना. हा 11वीचे स्टेट बोर्डचे पार्ट 2 चे PDF भेटेल का? लगेच पाठवतो, एकच मिनिट. हा. हॅलो सर. बोलो जी, कैसे हेल्प करू? सर ते मी टाकून दिलं तुम्हाला व्हॉट्सअपवर इन्फॉर्मेशन, ते SLC ग्रुपमध्ये ऍड करून द्या. हो हो बेटा, एकच मिनिट. मी फोन मधून ऍड करतो, जस्ट एक मिनिट. आणि ओके सर. 9th मध्येच ना खुशी, मी सगळं काही आता रिसेंड करतो तुला. मागचं बरंच काही पाठवलंय मी. ओके सर. हो. सर आपलं सेंटरचं काही झालं का माहिती तुम्हाला संभाजीनगरचं? याचं. देवगिरी प्रांतचं का विद्यार्थी हा विज्ञान मंथनसाठी? हा अद्याप सर. नाही झालं, अजून तरी नाही. नाही त्यांचा जो ग्रुप आहे ना सर, ते जरा छानच वाटलं मला. ते इंजिनियर कोऑर्डिनेटर ते आपलं जे आहे ना सध्या UM ला देवगिरीला, हो 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 अतुल का काही नाव त्याचं, लय खार खवरालं ते आपला. जी. हा, जास्त खार खाऊ लागलं ते आपला. त्याने काय केलं सर म्हणजे सर नेमकं काय प्रॉब्लेम होतो का त्यांच्याकडून? नाही ते काय झालं सर, मी याला गेलतो ना आंतरराष्ट्रीय ते IISF ला, या आंतरराष्ट्रीय विज्ञान हो हो फेस्टिवलला. तर बरोबर. चंदीगडला मी गेलो, त्याला मी चंदीगडला फोन केला त्या सरांना. तर त्यांनी मला जी तिथं काही सपोर्ट नाही केला. आपल्या खुशीची निवड झाली तिथं. तर आम्ही तिथे आलो होतो. तर बरोबर. आम्हाला त्या कार्यक्रमाला जायला म्हणजे 40 किलोमीटर जाणे आणि 40 किलोमीटर येणं इतकं आम्हाला राहायला त्यांनी रूम दिली होती, हॉस्टेल. अरे बापरे. तिथे हा चंदीगडमध्ये? हो सर. तर त्यांना मी काय म्हणलं की त्यांना फोन लावू म्हणलं आणि त्यांना सांगू बा आम्हाला जवळ व्यवस्था करून द्या म्हणून, त्या पंजाब युनिव्हर्सिटी जवळ समजा. हो तर हो ते आम्ही प्रवासात जास्त घायाळ झालो. तर त्यांनी की माझा फोन उचलला नाही त्या माणसाने शेवटपर्यंत. मी आता मला सांगा, महाराष्ट्रीयन आहे, आपल्या एरियातला, माझी ओळख चांगली सोबत. हो 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 हो. तर त्यानं खार केला आपल्यासोबत. त्यात म्हणजे तेव्हापासून ते फोन बी उचलत नाही. मग मी पण लावलं आणि त्याला फोन लावा द्या म्हणलं, कशाला फोन लावा, काय काम आपल्या त्यासोबत. ते जी आपण ते जी. निकाल केला ते सर, आपला निकाल ते तुम्ही मला ते यूज टेस्टिंग एजन्सीचा ते निकाल टाकला ना तुम्ही हो हो तुमच्या हो ग्रुपला. हो. त्यांनी थोडंसं मला बोलले ते की बा तुम्ही कशाला निकाल टाकला, असं तसं. म्हणलं बा मला मिळाला म्हणलं एका ठिकाणून, मी प्ले केला. मला काय म्हणलं त्यात, मी काय येतो पोस्ट करून टाकला हो लिंक. ना. आणि माझ्यासोबतही तेच झालं सर. मला ज्या ठिकाणून लिंक मिळाली, मी फक्त ग्रुपला टाकली आणि हो मला ना ते सर. बोलू लागले. तर मी त्यांना सांगितलं बाबा विनम्रपणे, की अगोदर मी ग्रुपवर टाकण्या अगोदर तुम्हाला टाकली सर, सर्वात अगोदर लिंक. बरोबर तुमच्या बरोबर काहीच रिप्लाय आला नाही तासभर, म्हणून मी ग्रुपला टाकून दिली. आणि नंतर बरोबर तुम्ही 6 तासांनी दुपारी 3-4 वाजता चेक करतात आणि मग मला मेसेज करतात, की "अरे बापरे! तुम्ही का बरं असं टाकलं?" वगैरे. तर बाबा तुम्हालाच अगोदर हम्म टाकली मी. हे. बरोबर. नाही सर, गंमत कशी पुन्हा मग आता त्या आपण काही आपल्या घरून थोडी काढली ती लिंक. आपल्याला आल्यानंतर आपण ते ओपन केलं समजा फक्त, आहे की नाही. हो, हो, हो. हा, पण जी. ते त्यांचं थोडंसं इगो दुखला वाटतं काहीतरी, त्याच्यामुळे ते म्हटलं जाऊ दे, त्याच्याशी बोलणं बी नको आणि ते काम पण नको, आहे की नाही. जी, जी, जी. असं झालं सर त्या दिवशी. ते मी तुम्हाला नंतर त्या दिवशी फोन केला, पण मग तुम्ही काही फोन उचलला नाही. म्हणलं सर बी ताणत असन, जाऊ द्या यांना, की बोलून नको हो, आता. हे काय झालं सर, नेमकं 10 दिवसांपासून आई नाही. आई बरंच मॅनेजमेंट सांभाळते. आणि हे हा हा 6वी 9वी हमी बाबाचे निकाल आल्यापासून आणि व्हीव्हीएमचं सेकंड लेव्हल पण, मग थर्ड लेव्हल पण आणि 10वीच्या सगळ्या हम्म. विद्यार्थ्यांच्या विविध एंट्रन्स एक्झाम कंटिन्यू, त्यावरती बरोबर पूर्ण फोकस असतो. कारण एकटाच आहे सगळं बरोबर. करायला. तर मग हालतच खराब झालेली असते. हो हो थोडं. हो. नाही ना, हो, मला मी समजलं, म्हणलं सरांना बी ताना दे, जाऊ द्या म्हणलं आपण, की नंतर यांना परेशान हो. करू नये सरांना.
नाही मग जी. आम्ही आल्या आता त्यांसाठी आता आता येऊ 5 तारखेला त्या दिवशी होईल आपली भेट. हो 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 जी. हा 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 आणि मी त्या बघा सर अगोदर आता मग मी व्हीव्हीएमच्या ग्रुपला तर मी जॉईन केलंच आता आपला नंबर. बर आणि मी बर बर मागचं सगळं पाठवलेलं ना पुन्हा एकदा पूर्ण सिलेक्ट करून सगळं पाठवतो एकदा वापस. हो म्हणजे सर तिला हो ते सर हो इथून सर बघून तो अभ्यास सुरू करता येईल लगेच. हो सर आता ते काय झालं आतापर्यंत आता फुल म्हणजे आता तिच्या मागे लागायचे 8 दिवस आता बाकी दुसरं शाळा पण काहीच करायचं नाही. हो हो बिलकुल. शाळा हा ना सर थोडं म्हणजे डमी वगैरे बघा ना एक सेमी इंग्लिश वगैरे अशी स्टेट बोर्ड शाळा मिळाली ना साधारण. हा कारण हा सर रेग्युलर तिच्यासारख्या विद्यार्थिनीचा ना वेळ फार वाया जातो ह्या हो सर रिकाम्या शाळेच्या भानगडीत आणि कम्प्लिशन वर्क मध्ये. नाही हो, सर आता आमच्या काय गावाकडे करायचंय पण आहे ऑप्शन किंवा गावाकडे हा. आपल्याला मिळतात सर आपले म्हणजे आपली पण ओळख आता इतकी जास्त आहे. वा तर वा हा ना तिथे कसं पुढचे 4 वर्ष तिचे फार जरुरी आहे. आता हे 9वीचं तर वर्ष सुरूच आहे सध्या. आता 10वी, 11वी, 12वी पण फार गरजेचं आहे. नाही आता जर पुढच्या वर्षी जर झालं तर शाळामध्ये तरच होईल. हा हो. सर मग आता मी आल्यावर भेटोच तुम्हाला पण पुढच्या वर्षी काय करणार शाळेत फक्त नॉमिनल ऍडमिशन घेणे आपल्याला 10वी मध्ये. हो, हो. जी. बाकी तुमच्या सल्ल्यानुसार बाकी ते करू मग हा हो, हो. आपण इकडे हा. आलात ना सर, की आपण नक्की एकदा भेटू मग पुन्हा. हो सर हो सर हो सर बिलकुल, बिलकुल. हो, हो हो सर. सर थँक्यू. चालेल. थँक यू. जी. प्रॅक्टिसला हॅलो भैया. जी सर. बोला ना. येस. हा म्हटलं पार्थचं कसं चाललंय? पार्थ काय व्यवस्थित आहे का तिथं पार्थचं? आल्यावरती सर फार जास्त कव्हर केलं त्यांनी 10 दिवसात. म्हणजे माझ्या बाजूला माझ्या समोर बसून ठेवतो मी त्याला. अगदी म्हणजे खुर्चीला खुर्ची लागलेली असते. त्यामुळेच ते शक्य झालं. अगोदर तो म्हणजे आला ना, त्या दिवशी हम्म. सर्व इतर विद्यार्थी त्याच्यापेक्षा 50 तास, 60 तास पुढे चालू होते. म्हणजे इतके लेक्चर हा. विद्यार्थ्यांचे झालेले किंवा इतका होमवर्क वगैरे पुढे झालेला होता. ह्यानी इथं आल्यावरती त्याचा मी ओढून घेतला 3 दिवसात ते. कारण त्यांनी पण केला. खरंच हम्म. चांगला हम्म. केला. आणि ह्याच्यात सिद्धांतच्या पेपरमध्ये पण खरंच चांगले मार्क्स आणले. मग अजून साकारमध्ये आणलेत चांगले. अजून पण मला अपेक्षा आहे, की आता आज पण मी कसा गेला फिजिक्सवाल्याचा पेपर आणि उद्या पुन्हा ह्याचा मोशनचा आहे. तर बघू आपण प्रयत्न सुरू आहे. चांगल्याहून चांगले मार्क आणण्याचे. जी. हो हो. आता तर कंटिन्यू त्याला नारायणाच्या पाठवा सीओ. म्हणजे रुटीन त्याचा चांगला बसलाय आता. कंटिन्यू त्याला पाठवतील. तो सीओमध्ये पण चांगले घेतले सर मार्क्स. हो. गेल्या बघू आपण वर्षीच्या जे तुमच्या आपले विद्यार्थी सिलेक्ट झाले ना, त्या विद्यार्थ्यांच्या हा. तुलनेत सुद्धा त्यांनी चांगले घेतले. हे हो आणि 188 तो आहेत येतो त्याच्या. ना, हा. तो येतो तेव्हा म्हणतो, की "भैय्या इथं आल्यावर जास्त होतं. मी थोडं घरी काय माहीत, की तासभर 2 तास करतो मग मूड मूड नाही होत." पण इथं सगळे बसलेले असतात त्यांना बघून होतं. हम्म. त्याला ते कसं मध्ये थोडा गॅप पडला आपलं कन्व्हर्सेशन झालं नाही मध्ये आणि तो थोडा ढेपाळला मध्ये 1-1.5 महिना. हो. आणि नाही, ते आता ते म्हणजे थोडं क्रुशियल टाईम आहे. एक नंतर एक परीक्षा चालू आहे, तर आपल्याला हे व्हायचं नाही. हे आत्ता चांगलं आहे. आता एक 10 दिवस पुन्हा गॅप असेल बघा. ट्युशनची ट्रिप पण आहे 5 दिवस आणि या दरम्यान आता परीक्षा नाही. उद्या परीक्षा झाली, की मग पूर्ण 10, 12, 15 दिवस परीक्षा नाहीये. मग सरळ 4 तारखेलाच आहे परीक्षा. तर त्याला अजून अच्छा. थोडं करता पण येईल. सुट्ट्यात तसं थोडं मी 5 दिवस थोडं रिलॅक्स पण ठेवेल. शाळेचंही करायला लावेल तेव्हा थोडं बोर्डचं. म्हणजे एकदमच असं वेळेवर करायला नको. तेव्हा बोर्डचं पाठवणार आहे मी थोडं करायला. ओके. हो. तुम्ही आता किती दिवस म्हणजे सुट्ट्या द्याल ना तुम्ही आता त्याला 4-5 दिवस समजा 5 दिवस. का? 5 दिवस मी 25 ते हा 29. हा ट्रिप 25 ते 29 आहे तुमची. जी, जी. ओके 25 पर्यंत रेग्युलर येईल मग तो 24 तारखेपर्यंत. हो, हो सर. 24 म्हणजे आता आहेच किती आजची किती 21 आहे ना 3 दिवस येईल रेग्युलर तो. बिलकुल. हो. जी. करून घ्या त्याच्याकडनं चांगलं घरी तो करतोय अभ्यास चांगला आता सध्या त्याचं व्यवस्थित चाललंय शेड्यूल. हां सर. नक्की मी करून घेतो. हो. हो. चालेल. तुझी फीज राहिलेली पाठवायची ती नंतर पाठवून देतो मी आता जानेवारी. हो, हो. चालेल. जी. हो. चालेल. चालेल. मी ही श्रद्धाचीच बुक डाउनलोड करतोय. 1-2च मिनिटं.
ती इथून माझ्या लॅपटॉपला काय माहिती रेंज नाही, डाउनलोड होत नाही. मी तुम्हाला लिंक पाठवली आहे बघा. श्रद्धा, लिंक पाठवली बेटा डाउनलोड करण्यासाठी. हो हो भैया. जी जी. थँक्यू भैया. हो. तिथं फक्त 11वी सिलेक्ट करा इंग्लिश मीडियम आणि तिथं येऊन जाईल 4 पुस्तकं. त्यापैकी आर्ट्स अँड सायन्स ह्या नावाचं पार्ट 2 नारंगी रंगाचं पुस्तक आहे. कॉमर्सचं नाही, आर्ट्स अँड सायन्सचं पार्ट 2. ठीक आहे ठीक चालेल. हो. सर खुशीला ना मी आता सध्या इतर कोणी नाही ना मीटिंगमध्ये, तर मी हे पण एक सजेस्ट करेल, की 11वी आणि 12वीचे बरेच जे ऑनलाईन कोर्स मिळतात ना 2,000-3,000 रुपयांमध्ये, तर हा एक सर. असं करियर व्हील नावाचा कोर्स मिळतो सर, करियर व्हील म्हणून. बर तर सर. हे कोट्यामध्ये व्हायब्रंट अकॅडमी जी आहे, म्हणजे ज्यांचे हा पुस्तकं फार प्रसिद्ध आहेत. आता खुशी पण कदाचित ऑलिम्पियाड वगैरेसाठी ते वापरत असेल. नरेंद्र अवस्थी, एम.एस. चौहान, मग ओके अजून ओके. व्ही.के. जयस्वाल अशी केमिस्ट्रीसाठी पुस्तकं ती वापरत असेल. तर यांचं हा सर. करियर व्हीलवरती ना अगदी म्हणजे 3-4 हजारातच वार्षिक पूर्ण कोर्स मिळून जातो आपल्याला. तर जरी देखील आता ही थोडी शाळेतून ज्या दिवशी आता ही सुट्टी घेणार, जसं 10 दिवस सुट्टी घेणार आहे ना, तर अशा वेळेस हा हा. थोडं-थोडं आपण 11वीचं पण तुम्ही आत्तापासून शिकत राहावं. म्हणजे बराबर ती सर. आता महाराष्ट्रात पण असून ना, इथे पण असून ती थोडं बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये अजून स्ट्रॉंग तिचं फाउंडेशन निर्माण होत असतं. त्यामुळे. बर बर. बर सर. सर हो. काय म्हणलं त्याचं मी कोणता म्हणलं ते मी बघा नाव काय तुम्हाला म्हणलं सर? हो, मी तुम्हाला नाव पण पाठवतो आणि 1 मिनिट हा तुम्हाला लिंक हा. पाठवतो मी त्याची. बर सर. आता आम्ही याला गेलतो मॅट्रिक्स ऑलिम्पियाड म्हणून आहे राजस्थान सीकर मध्ये शिखर बरं का. शिखर हो, हो. सीकरला काय होतं की त्यांची मुलं खूप होते पण त्याच्यात आपण पण एक्झाम मध्ये भाग घेतला सेकंड लेवलला. तर बरोबर. खुशीला तर खुशीचा त्यांच्या सगळ्या म्हणजे ऑल ओव्हर 37 रँक आली तिची. वाह! वाह! त्यांनी बोलवलं होतं आपल्या याला त्यांच्या फेलिटेशनला बोलवलं होतं पण आता आम्ही याच्यावर आलो भीमा आजारी होतो त्याच्यामुळे काही जाणं झालं नाही बा. बरोबर नाही सर. ते तर त्यांनी 41 रुपयाचं बक्षीस होतं 3,000 रुपयाची किट होती एक पण म्हणलं जाऊ द्या ते इतक्या लांब जायला पुरत नव्हतं आजारी असल्यामुळे. बरोबर. हो. चांगले वाटलं सर त्यांचं खूप सर मी सिकरला बघितलं ना काय क्लासेस काय खूप मुलं आहे सर. ज्या आणि वेळेस खूप म्हणजे हां. ज्या डेव्हलप वेळेस केलं क्लास सर होता ना त्यांनी सर तर असं चिमणी खूपच. सारखेच मुलं दिसतात पूर्ण क्लासला. बापरे! हो सर असं इतका गर्दी असते रोडवर पूर्ण सिकरमध्ये पूर्ण क्लासेस सर आकाशवाणी सगळ्यात जास्त याचे मॅट्रिक्स वाल्याचे. मॅट्रिक्स. हां. हो सर खूप खूप मोठं संस्था आहे सर त्याची सिकरमध्ये. जी. ते आम्हाला एक्झाम द्यायला गेलो मजा वाटली बायाला म्हणलं काही किती पुढे आहे आणि आपण किती मागे इकडं आपलं ना महाराष्ट्रात काहीच संभाजीनगरला नाही. कुठे. हो सर काहीच नाही आपल्याकडे किती लांबून लांबून मुलं आली सर तिथे ऍडमिशनला. हो, हो. आणि त्यांच्या हॉस्टेलची आणि त्याची 3.5-4 लाख 3.5 लाखाच्या पुढे सर 5वीचं ऍडमिशन घेणार असेल तर 3.5 लाख रुपये देत त्यांचे. बापरे! हो सर खूप रेट आहे पण मग सर त्यांचे 10 वर्षामध्ये 7,000हून अधिक मुलं जे म्हणजे MBBS आणि JEE ला गेले. बरोबर. रिझल्ट आहे हा म्हणूनच येतात ना सर रिझल्ट शेवटी हा लोकं. सर रिझल्ट आहे. हो सर खूप रिझल्ट आहे आणि म्हणजे वातावरण पण तसं सर शिक्षणाचं वातावरण खूप मस्त आहे. हो, हो, हो. ते पाहण्यात आलं ते खुशीला मुद्दाम नेलं म्हणलं चला ते नाव पण मी ऐकलेलं अगोदरच मॅट्रिकचं चांगलं नाव आहे त्याचं. हो. जी. तर ते ते अनुभव आला आपल्याला याचा जाऊ द्या ना ते पण मग अनुभव आला सर गेले आमचे 4 दिवस वाया बरं का. हो. नाही, नाही. हे पण वाया नाही जात सर ॲक्चुअली बरंच डोळे उघडून जातात आपले, की अजून किती करावं लागणार आहे. हो हा हा आणि हं. आता त्यांचं कॅम्प पण आहे पण तो कॅम्प आला 29 तारखेला समजा आपण जॉईन करणार होतो नेमकं कॅम्प आपलं 4 व्ही-व्ही-एम दिवसाचा. इकडे आपलं. मग आपल्या इकडे VM जाईल 29 ते 3 तारखेपर्यंत येते मग आपलं हे चाललंय ते लॉस होऊन जाऊ पण इकडे. हो, हो. तेच. त्याच्यामुळे मग मी काही ते केलं सर तेवढं मी घेऊन टाकेन सर ते तुम्ही मला ते टाकून द्या लिंक.
हो मी पाठवली सर आपल्याला. तितकं एक व्हिडिओ बघा, त्यामध्ये खाली ना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल. एक बर तितका बर खाली सर. ॲप डाउनलोड केलं ना, की कोट्याचे हा अगदी जे सर्वोत्तम शिक्षक आहे, ते बर त्या बर ॲपवरती त्यांची सगळी लेव्हल देत नाही, म्हणजे सगळंच उघड करत नाही, पण काही ना काही म्हणजे भरपूर तरी देतात. तर बराबर आपल्याला बराबर. आता 9वी-10वीत असताना आपण त्याचा फायदा करून घ्यायचा पूर्ण. 100% सर. हो सर. त्याचा हा जे सर कसं आहे तुमच्याकडे काही असलं ना सर मला टाकत राहायचं मी हो. नक्की पुरेपूर सर. फायदा घेऊ सर करता आपण येतं. त्याचा. हो. हो सर. माझी फक्त एक इतकीच विनवणी असेल सर आपल्याला, जेव्हा हा सर. दीदीचं 12वी वगैरे होऊन जाईल ना, तर त्यानंतर हा तिचं जितकंही काही असं म्हणजे 6वी, 7वी पासून जे काही साहित्य, पुस्तकं, मटेरियल म्हणा, नोट्स म्हणा पडलेलं असेल ना, जे लागेल पुढे नाही लागणार 12वी नंतर, ते फक्त द्या आम्हाला. कारण हो सर मी इथे 100% नाही जेवढं सर आतापर्यंत जे साचलेलं आहे सर हो. 4वी पासून पुस्तकं पडलेले आपल्याकडे आता बी सध्या बरेच म्हणजे आपण जे काही घेतो ना विकत ऑलिम्पियाडचे जी, असेल कुठले असेल ते जी, आपण जी. घरी ठेवलेले आतापर्यंत मी देऊन टाकेन सर तुम्हाला तुमच्या मुलांना कामा येईल पहा चांगलं होईल ते. म्हणजे अशी परिस्थिती ना सर गावात, की नेमकं 10-12 हजार जनसंख्येचं गाव आहे. हो आणि हो. निम्मे म्हणजे 1000 मुलं आहेत आणि 1000 मधून 700 जण सेमी इंग्लिश मराठी माध्यमाचे. जे हा सर. 300 इंग्लिश माध्यमाचे आहेत, त्याच्यातून 200 तुकारगिरीतच लागलेले. आणि बराबर मग बराबर. ते त्यांना इतकं वळणावर लावणं आणि म्हणजे 4थीच्या मुलांना मराठी वाचता येत नाही. त्यांना ते शिकवणं. 10वीच्या मुलांचं नारायण आणि टॅलेंट टेक्स आणि या परीक्षांचा अभ्यास घेणं. आणि बराबर एकटाच आहे नाही सर करायला. सगळे तुम्ही विषय खूप मीच आहे. तुम्ही खूप काही म्हणजे करू लागले सर तुमच्या आता मी बरेच आता समजा झूम मिटिंग आणि तुमचं जे ऐकतो ना मी हो. तुम्ही खूप मेहनत घेऊ लागल्या मुलांसाठी. जी. नंतर त्या फक्त म्हणजे नको अजून पण असे सध्या काही असतील ना, जे नाही लागत असेल. कधी आपली भेट वगैरे झाली किंवा कुरिअर पण मी म्हणजे पे वगैरे करतो. कधी फक्त एक नाही नाही श्रम सर आपण काहीच करा गरज नाही. लागेल. हे जे आहे माझ्याकडे ते घेऊनच सर मी हो. आता बस. हो. जे आता मला कामाचंच नाही आमच्या घरी कोणी छोटं बाळ पण नाही आता खुशीच लहान आहे आमची. जी. जेवढं काही आहे मी जेवढं घेऊन येईन आपल्या व्हीएमच्या कॅम्पला. हो, चालेल सर. हो सर शक्यतो नक्की आणीन सर. संभाजीनगरलाच असणार ना यावेळेस? हो सर तिथेच आहे ना. आता तिथे हो. यावेळेस अकोला मागच्या वेळेस यवतमाळ होता आता यवतमाळ नाही आता अकोला बुलढाणा आणि अजून एक जिल्हा आहे कुठचा कोणतरी. हां. ते दरवेळेस थोडं प्रांत वगैरे बदलत राहतात. हा त्यांनी थोडं चेंज केलं बुलढाणा ठेवला त्यांनी इकडंच पण यावेळेस अकोला घेतला. हो. हा आता अकोला आणि बुलढाण्याचे आता ही दोन जण तर नॅशनल विनर आहेत आता म्हणजे 7वी 8वीला आणि 9वीला ही दोघं जण आहेत टॉप मध्ये तिथं. बापरे! आणि हो. हं. एक आपल्या अकोल्याचा पण चांगली सेकंड. हा सर. चांगली कॉम्पिटिशन झाली मग यावेळेस तर फारच. हो सर अकोल्याचा जो आहे ना जो मागच्या म्हणजे 7वी मध्ये ह्या वर्षी 8वीला आहे तो 7वी हो. मध्ये म्हणजे स्टेट म्हणजे नॅशनल सेकंड टॉपवर होता तो. बापरे! हो. हा आणि मागच्या वर्षी ते याला काय म्हणतो आपण तुमचं हे नाही का सीव्ही रमन. हां. हा सीव्ही रमनला त्यानं आउट ऑफ 100 मार्क घेतले ते मागच्या वर्षी. बापरे! हो. हा. तो आहे आता तो अकोल्यामधून इकडं यावेळेस आपल्याकडे आला तो. तो 8वीला बरोबर. या देवगिरी प्रांतमध्ये आला होता. हा रे हो. देवगिरी झाला 8वी मध्ये टॉप राहील तो. आहे हुशार आहे तो पण. हं. जी. आता आपले काय 2-2 मुलं जाणार समजा आपलेच गेले पाहिजे इकडे सगळे आहे की नाही. हो. जी. हो असं आज काय मुंबईला कॅम्प झाला का याचा आज एसएलसीचा. मुंबईला कॅम्प होता सर. हो. हा एकच वाटतं माझे पण लहानच निघाला फक्त मुलं होते. म्हणून. 6वी-7वीचीच मुलं होते माझे तिथे जास्त. आणि असं आहे का इकडं अंदमान निकोबारला पण झालं तिथं 11वीचे होते माझे 4-5. असं आहे का हा अंदमानला का. अंदमानला. तर आता 11वीच्या मुलांचा तर अजून रिप्लाय नाही आला. कारण तिकडं थोडं मग संध्याकाळी 7ला सुटलं की त्यांना 2-3 तास तर घरीच जायला लागतात आणि रात्री-बेरात्री मग बरोबर कसं पाऊस कंटिन्यू असतो. म्हणून आता मी बरोबर आहे. सकाळी बोलेल एकदा त्यांच्याशी आणि ह्यांचं 6वी-7वीचं आले मला थोडे मेसेज. ते चेक असं करायचे आहे. बाकी राहिले. खूप मेसेज अनरीड आहे WhatsAppला. हा. हो. सर अंदमानला आता त्या IISF ला आलेले होते पहा 2-3 मुलं आलेले होते. एक अधीरा म्हणून आली असेल बघा अधीरा. एक होती वाटतं. अधीरा भूमीनाथन आहे ना, ही जवळपास आता 2 वर्षांपासून माझ्याकडे करते, ऑनलाईन क्लास करते. बर आणि हा असं सर. इतर पण असे बरेच विद्यार्थी समजा क्लास नाही करत, तर टेस्ट पेपर वगैरे देतात किंवा माझ्याकडून जितकं हा. होईल असं मी ग्रुपमध्ये असल्यामुळे मग गाईड वगैरे करतो. असं बरेच जण आहेत. हा. हो. सर आले होते अंदमानचे ते म्हणजे पण काय झालं सर फ्लाईट अजून बी येणार होती मुलं पण तिथं आपल्या इकडले पण ते काय झालं फ्लाईटच्या त्यांनी ते स्ट्राईक झालता ना. हां. इंडिगोचं. बरोबर.
त्याच्यामुळे बरेच लोक पोहोचले तिथं. कार्यक्रम खूप मस्त होता बा चंदीगडचा तो. हो, हो. खूपच भव्य हा असतो म्हणजे किती मोठे-मोठे म्हणजे सगळे पी-एम-ओ लेव्हल पासून सगळे मंत्रालय आणि सगळेच येतात ना तिथे. तर तिथं त्या दिवशी म्हणजे राज्यपाल पण होते, मंत्री पण होते, केंद्रीय मंत्री आणि ते मुख्यमंत्री पण होता साहेब नायब सिंग सैनी. तो पण आला हो, हो. कार्यक्रमाला. हो, हो, हो हो, हो. खूप मोठा कार्यक्रम होता. खर्च अफाट होता आणि इन्स्ट्रुमेंट वगैरे आणि सुविधा खूप छान होती. मस्त कार्यक्रम होता तो. जी. पण हे तर त्याचा आपल्याकडचे लोक आहे ना सर हे थोडं मॅनेजमेंटमध्ये लई हे पडतात. सर आपले जे आता मी तिथे बघितलं ना सर, तुम्हाला वेळ आहे हं, सर? हं. हो, बाकीचे हा कोऑर्डिनेटर असे असतात ना सर, की त्यांच्या मुलांना घेऊन हात धरून पुढे घेऊन जातील. हा, आपले यांनी हे पहिले स्वतः पहिले पुढे पळतील आणि मुलं राहून देतील मागं. हे सर तिथं विचित्र आहे. मी आता बऱ्याच मुलांना विचारलं ना, बाबा तुझा कशात नंबर आलाय, तुमची शाळा जर इतके 20 मुलं आले, काही टीचर होते बाकीच्या राज्यातले बी बरं का सर. हां, हां. त्यांना विचारलं बा तुमचा कशात नंबर आलाय की तुम्हाला इथं एंट्री भेटली बा या कार्यक्रमाला. ते म्हणे काही नाही, फक्त 7वी मध्ये याचं विज्ञान चांगलं आहे, 9वी मध्ये याचं मॅथ चांगलं आहे म्हणून आम्हाला एंट्री भेटली म्हणे. आणि आपले इतके हुशार मुलं असून आपले इकडे जी, जे जी. आपले गाईड किंवा आपले जे कॉर्डिनेटर आहे यांनी मुलांना हो, किंवा हो. शाळेनं आमंत्रणच केलं नाही की बा तुमच्या मुलं पाठवा म्हणून. जी, 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 जी. बाकीच्या राज्यांनी फायदा घेतला त्याचा आणि आपल्या राज्यातले सर काही इतके कमी मुलं होते, 5-25 मोठ्या मुश्किलनं 25 एक मुलं होते पहा की म्हणजे पुण्याकडले. इतक्या इतक्या समृद्ध महाराष्ट्रातले मोजून बोटावरचे मुलं होते फक्त. ते हं. मला नांदेडचे ते विज्ञान भारती जे काही मुलं होते नांदेड जिल्ह्यातले हां. 7-8 मुलं होते आणि हो. पुण्याकडले काहीतरी मुलं होते बस. बाकी आपले बस. मुलंच नव्हते सर इकडले. जी. आणि ते तिकडे ते आंध्रचे असे त्याला काही येत नाही आणि ते पूर्णच्या शाळा घेऊन गेले. परत भाडं सर जायचं भाडं फ्री होतं आणि मुलांना शिक्षकांना पण भाडं वापस भेटणार ते सगळं. बरोबर, बरोबर. हो. राहिलं खाणं पिणं सगळं फ्री होतं म्हणजे मुलाला 1 रुपया खर्च नव्हता. बरोबर, आणि असं बरोबर. विज्ञान फाउंडेशन जर पाहायला भेटले जागतिक लेवलचे तर त्या मुलांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल किती मोठा म्हणजे एक चांगली भावना तयार होते. ते त्याचा हो, अभ्यास हो. करून ते म्हणजे इतक्या लहान वयात इतकं जास्त नॉलेज मिळतं. तिथं हं. पुढं लेक्चर चांगलं ते घेऊ आपला ऍस्ट्रॉलॉजी काय नाव होतं त्याचं? एस्ट्रॉनॉमी एस्ट्रॉनॉमीचे असतात. सुधांशू सुधांशू शुक्ला. त्रिवेदी जे आहे आपले. हा सर सुधांशू ते शुक्लाचं तिथं मस्त पैकी त्यानं जवळपास हो, दोन हो, हो. 2 तास बोलला तो आपले मुलांसोबत जे त्या आता पूर्ण ह्याच्यात गगनयानमध्ये जे गेले होते आता. गगनयानमध्ये जाऊन वापस येणारे. आता ते 10-11 बरोबर. तारखेला आहे बा पुण्याला त्यांचा कार्यक्रम वाटतो पुन्हा 10 जानेवारीला. हो, हो. असे बरेच होते जी. शास्त्रज्ञ की बा ते मुलांना तिथे मार्गदर्शन केलं, चांगले बोलले. प्रश्न जी. विचारायला मुलांनी प्रश्न विचारले त्यांना. बरोबर. आणि ते काय आपले लोकच जात नाही. आपल्या लोकांना माहितीच पडत नाही इकडे महाराष्ट्रात. झालं बी माहिती तर आपले जे असे कॉर्डिनेटर आहे ते तर पळत्या पुढे आणि आपले पोरं त्याच्या मागे सोडून. जी. जी, जी, जी. असं झालं सर ते. म्हणलं यार आपले इतके मुलं आहे, चांगले चांगले मुलांना इकडे जर आणलं असतं त्या मुलांच्या मनामध्ये एक विज्ञानाबद्दल आदर निर्माण होतो, शिकायला भेटतं. पण ते काय हो. आपले लोक मागे खूप या बाबतीत मागे खूप. तर ते सर ते काय बोलले मानसिकतेचा मला फार आम्ही प्रभाव आहे. आम्ही आपलं दरवर्षी कार्यक्रमानं सर तो काय होतो हा विज्ञान प्रदर्शन जे आहे ना महोत्सव हां, हा हां. चंदीगडच्या आसपासच होतो दरवर्षी, मग दिल्लीच्या तिथं ओढून आजूबाजूला. ठेवतात ते. तिथं ओढूनच हा ठेवतात ते. इकडे खाली येऊ देत हा नाही. इकडे आपल्याकडे येतच नाही ना, इकडं ना गुजरातला ये ना महाराष्ट्रात ये ना काही नाही. आणि पूर्ण 4 वर्षापासून कार्यक्रम त्याच भागात चालू आहे. दिल्ली म्हणजे चंदीगडच्या पंजाबच्या आजूबाजूला तिथंच चालू आहे कार्यक्रम ते. बरोबर. हो. आणि आपल्याकडे ते काही नियोजन करत नाही आपले मंत्री इकडेच परेशान दुसऱ्या कामात. जी, जी, जी. ते आहे बरोबर म्हटले तुम्ही अगदी. इथं हो नाही तर सर मग खरं कार्यक्रम पाहायसारखा होता पहा. हो. मुलांना अनुभवायला ते भेटलं तिथे एक्सपेरिमेंट आपले होते. आपले कॉर्डिनेटर बरेच होते पण मुलं नव्हते आपले असं झालं. आपले कोऑर्डिनेटरच जादा होते. कॉर्डिनेटर ज्यादा आणि मुलं कमी आणि तिथे मुलं होते सर सगळे जास्त बाकीचं करून म्हणजे लेह हरियाणा. लद्दाखचं पण असं आहे सर, त्यांचा एक कोऑर्डिनेटर येतो ना, तर 50 मुलं, 40 मुलं घेऊन येईल तो. आणि आपले आपला एकटेच एक पळाले. कोऑर्डिनेटर जातो, तर 20 अजून कोऑर्डिनेटर घेऊन जातो. पोरं नाही घेणार. पोरं नाही. तिथे सर मुलं आम्हाला भेटले हिमाचलचे, आता खुशीचे फोटो बघा माझ्याकडे. हो. हिमाचलचे, उत्तराखंडचे, हरियाणाचे आणि हेच पोरं सगळे तिकडे दिल्ली, जी. उत्तर प्रदेश आणि आपले मुलंच नाही. आपल्या महाराष्ट्राचे मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला लय झाले तर 50 मुलं असून सगळे पुऱ्या हो. पूर्ण बॅच 6वी ते इतक्या 11वी पर्यंत. लाखोची पब्लिक तिथे येऊन गेली त्या 4 दिवसात, 5 दिवसात. सर सर लाखोची. इतका रश होता. हो
आम्हाला जेवायला जो एका ठिकाणी उभं राहिलं तर त्या लाईन मध्ये आम्ही कुठे चालला जायची, इतकी रश होता तिथं. हो हा, आणि त्याच्यात आपले 50 मुलं महाराष्ट्राची लोकसंख्या पुऱ्या हो हो. सगळं भारतात जास्त आपलीच. काय खरं. पण तरी तुम्ही सर खुशीसाठी खरंच खूप एफर्ट घेतात. म्हणजे आपल्या इकडचे फार क्वचित पालक विद्यार्थी, बरेच असे विद्यार्थी सर फार गुणवत्ता असते, फार हुशार असतात. पण मम्मी पप्पा सपोर्ट करत नाही ना. पप्पा पप्पा वडिलांचं फार मोठं याच्यात हे असं असतं सर, आई वडिलांचं. म्हणजे 12वीत जेव्हा निकाल येतो ना, मुलगा मुलगी पुढे असते फोटोवरती, कोचिंगवाले लगेच मागे उभे असतात. आमचा विद्यार्थी, कोणी हे हा बघत हा नाही हा. की त्याच्या आई वडिलांनी 4थी 5वी पासून किती पापड बेलले, की कुठं बरोबर आहे कुठं ना. काय परीक्षेला घेऊन गेले. आणि आता सर हे आता आता मी काय झालं, शाळेला शाळेला मेल आलेला होता आमच्या, बरं का. हो हो निवड झाली तर मेल आलता त्या व्हीए मधून, बा तुमच्या शाळेचे शिक्षक वगैरे कोणी पाठवा, यायला तयार असेल तर. हो हो हो. तर शाळा सहभागच घेत नाही, कुठली आपल्या इकडल्या शाळा जातच नाही, त्याला जे काम इकडे जी, शाळेला. आणि जी, जी. मुलांचं समजा आता माझ्या खुशीमुळे आपल्या त्या शाळेला 10 वर्षासाठी बेस्ट प्रिन्सिपलचं सर्टिफिकेट, बेस्ट स्कूलचं सर्टिफिकेट, त्या काय नाही त्यांना बरेच मिळालं. हो बरेच अवॉर्ड आले शाळेला. हो. पण त्यांना त्याचं काही घेणं नाही, फक्त ते त्याचं काम कालचक्र चालू आहे नियमित, बाकी असे सपोर्ट तर नाही करत मग तिने काही. खुशी जर असं सर सुट्टी वगैरे घेते तर शाळा अजून पण त्रास देते का सर? की आता मला वाटतं थोडं कोऑपरेट करत असतील ना? नाही ना, सुट्टीला नाही काही अडचण. सुट्टीचं आपण जेव्हा हो गेलो तेव्हा शाळेत काही अडचण नाही. हो. ते आणि हे त्यांनाही कळतं की लेखी हा. काम वगैरे तिला अजून पण करावं लागतं का मग शाळेचे कम्प्लिशन, सबमिशन? नाही सर, शाळेतलं काहीच करत नाही बुवा आता. नाही मग हां, मग असे हो काय? कारण हे ह्याच्यात ती उगाच गुंतली तर तिचं टॅलेंट वेस्ट जाईल. नाही नाही नाही, त्यांच्या लक्षात हं. आलं, मी त्याला आणून दिलं लक्षात. म्हणलं सर, शाळेमध्ये हो, कुठलाही शिक्षक असला तुमचा त्यांना सांगून द्या, आम्ही लेखी वर्क करणार नाही आणि कुठलंच बाकी भानगडी करणार नाही त्यात. बरोबर. मग आपल्याला वेळ वेळ नाही मिळणार सर. मग आता मला सांगा, सकाळी 8ला शाळा आहे, 8 ते 4 समजा शाळात जाते. घरी बरोबर, आल्यानंतर थोडंसं काही असलं तर ते पाहून घेते, लगेच ट्युशन आहे 6 ते 8 फाउंडेशनचं. बरोबर. हो, हा, हो. मग तिला वेळ कधी मिळणार लेखी काम करायला आणि त्याला, असं होईल ना. हं. आता हा. खुशीचं मला हे पण सर, म्हणजे ती रात्री जास्त जागरण करून अभ्यास करते की सकाळी उठून मग जास्त करते? नाही सर, तिचं कसं आहे, रात्री समजा 9, 9:30, 10 वाजेच्या आतच, मग नंतर नाही. नंतर लगे सकाळी मग उठत नाही ती. सकाळी सकाळी मग 7ला उठले की ती तयारी करायला 8च वाजता शाळा आहे. गाडीत हो, हो. गाडीत जावं लागतं. सकाळी अभ्यास नाही होत सर. हं. आणि बाकी बरोबर. शनिवार रविवार मग आपल्या तिथं पूर्ण मग सुट्टीच्या दिवसभर दिवशी शेड्यूल जास्त असतं. ओढता येतो मग अभ्यास. हो. हा हा, मग दिवसभर शेड्यूल मग तिचं ते तिच्या ह्याच्यात असते मग ती दिवसभर. जी, जी. हा, सर मग बाकी आपल्याकडे कोट्याचं वगैरे काही साहित्य आहे का? कोट्याचं का नाही सर. कोट्याला समजा जर का कधी आपली चक्कर वगैरे झाली ना, तर हा तिथे सर. एक जिंदल बुक स्टोअर म्हणून आहे. आता माझ्या वेळेस तर होतं, मी जेव्हा 11वी-12वीत होतो ना, तर हा सर. आता मी 11वी-12वीत 2019-20 मध्ये होतो. बर. त्याच्याकडून बरेच असे, म्हणजे लहान आहे पण 8वी, 9वी, 10वीचं पण बरंच फाउंडेशनचं साहित्य पडलेलं असतं. सहज जर हा अशी हा, कधी-मधी झाली चक्कर किंवा कोणी ओळखीचे, आता बरेच आपले पण महाराष्ट्राकडचे आहे ना. पालक वगैरे असतात. आमच्या बुलढाण्यात जवळपास 50-60 पालक आहे सर, मुलं आहे त्यांची तिथं. हो, हो. तर कधी हा. असे सुट्टीत वगैरे येत असले ना, तर फेब्रुवारीमध्ये मुलांना बघा सुट्ट्या लागतात. महिनाभर मुलं येतात घरी. तर गाडीत बर बर सर. येताना त्यांना म्हणायचं, की बाबा 9वी-10वीचं अमुक-तमुक सगळ्या 4वी-5वी क्लासेसचं जितकं असेल म्हणून, की घेऊन ये बाबा नोट्स टोटल. का? हां, नाही मटेरियल, हे मॉड्यूल आणि प्रश्न उत्तर सगळे क्वेशन पेपर वगैरे. अजून बर बर अधिक बर ॲडव्हान्स सर. परीक्षांचे आपल्याला मिळून बर जातात. बर हो. बर सर. मग 10वीचे मागून घेऊन सर मग आपण, आहे की नाही. हो, हो. म्हणजे आत्तापासून हा तिला ते करायला मिळतं. हा, आता 10वीचे ती आतापासून मागून घेऊ मग. आता मला तर गंजमध्ये 6 वर्ष झाले आता कोट्याला, तेव्हाच गेलो होतो. आता काय माहीत बरोबर. आता काय बदललेलं असेल वगैरे हा, थोडं. पण आता पण तुम्ही, हे आता पण तुम्हाला जिंदाल आता बुक वेळ बी स्टोअर नाही ना, तुम्ही म्हणून इतकी बिझी इकडं. हो, हा. तेच. सांगून पाहिजे मी सर, आहे तिथे आमच्या जवळ, म्हणजे जवळचे मित्र मित्र हो, मुलं आहे आपल्या मित्राचे, हो, घेऊन हो. येईन मग ते. हो सर. आणि मी सर म्हणजे एक विशेष तुम्हाला विनंती पण इतकी करेल, की म्हणजे हा खुशीचं जेव्हा हे सगळं होऊन जाईल, 12वी वगैरे सगळं, म्हणजे रिझल्ट फार हा एकदम जबरदस्त येणार आहे. आणि हा सर. त्यानंतर फक्त म्हणजे आपण आहे ना, इतर म्हणजे सगळ्या पालकांना सांगत बसण्यात अर्थ नाही. पण ज्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये निदान एक स्पार्क दिसतो, त्यांना या गोष्टींचा क्लासेस लावण्याचा, हा पुस्तकं हा आणून देण्याचा, परीक्षेला बसण्याचा थोडं म्हणजे पर्सनल लेव्हलवर
दोन चार वर्षातून 4 पालक जरी सुधारले तरी पण आपल्या महाराष्ट्रात अशा लोकांची फार गरज आहे सर. तर म्हणजे मी मराठवाड्यात तर सर मी ज्या हो, ठिकाणी जाईन ना बरं का सर, हो सर. मी ज्या पालकाला बोलतो तर माझ्या इकडं म्हणजे बरेच आता लोकांना त्यांना मार्गदर्शन एक्झाम कोणत्या देणे काय देणे सांगतो सर मी. जी, जी, जी. 100% लोकांना सांगतो सर मी, मार्गदर्शन करत असतो. हो, हो, आणि हो. आपल्याला जे माहिती आहे आता काय झालं, आता बरेच लोक विचारायला लागले बा तुमची मुलगी समजा असं ही एक्झाम पास झाली ती एक्झाम पास झाली, बरोबर, आमचा मुलगा 5वीला आहे 6वीला आहे 7वीला आहे, आम्ही काय करतात एक्झाम कोणती द्या. तर सर बरोबर. मी 100% सांगतो त्यांना, निश्चित सांगतो त्यांना. पुस्तकं त्यांचं लिंक आली तर लिंक टाकून देतो फॉर्म भरण्यासाठी. फोन हो, लावतो हो, की हो. बा तारीख ही लास्ट तारीख आहे फॉर्म भरा. बरेच लोकांना सांगतो सर, ते करतो मी काम. हो. पण ते तुम्ही हे सगळ्या ते असं आहे सर, की तुम्ही सगळ्यांना सर्व ज्ञान जरी दिलं, पण तुमच्यासारखी जिद्द इतरमध्ये नसणार. आपण मग ती कसं हं. स्वतःहून करणे आणि पण सांगून करणं थोडं. त्याला काय वाटतं सर, हो. काही पालक इतके मूर्ख आहे, ₹200 ₹100 फॉर्म भरायला मागे पुढे करतात. काय बरोबर, सांगाल? बरोबर म्हणताय तुम्ही. मला ही आता ही काय परिस्थिती मला या गावात होते सर. म्हणजे हा फॉर्म आता भरवण्यासाठी मला हात जोडावे लागतात, की बाबा तुमच्या इतकं हा, मी 8 महिन्यापासून मुलाचा अभ्यास घेतो आणि तुम्ही ₹200 साठी नाही म्हणताय, तर काय करतायत? हा. आता काय झालं सर, मला ते एक देहडकर मॅडम म्हणून आहे आपलं नागपूरला कॉर्डिनेटर त्या बरं का, हो, एकदम चांगल्या महिला आहे. त्यांनी काय केलं हो, म्हणे बा तुमची आपली खुशी म्हणे, खुशी जर इतकी चांगली म्हणे तिथे शाळेत कमीत कमी त्यापेक्षा 70% 80% ना समजा 90% 100% जे काय मुलं असन त्यांना फॉर्म भरासाठी तुम्ही शाळेत जाऊन सांगा म्हणे बरं का. हो, हो, हो. तर मी काय केलं सर, त्या एक कॉर्डिनेटर बोलून घेतला आणि शाळेत बी गेलो. त्यांना फॉर्म भरण्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितलं, त्यांच्या पालकाला सांगितलं, प्रिन्सिपलना सांगितलं. पुरं हो. सांगितल्यावर बी फक्त 20 मुलांनी फॉर्म भरले बरं का. अरे, पाहते आता, तरी फक्त याला 20 म्हणजे मुलांनी फॉर्म दुर्दैव भरले. म्हणावं. म्हणजे बापरे! हा, खरंच. मग 20 मुलांनी म्हणलं दादा 20 का नाही, 20 पासून सुरुवात करू आपण. तर हो, फर्स्ट सेकंड लेवलला फर्स्ट लेवलला समजा ते पास झाल्यानंतर 7-8-10 मुलांची निवड झाली 20 पैकी. त्यावर थोडं बरं वाटलं. आता ते हो, एवढं हो. सोपं बी नाही सर, आता आपल्याला माहिती आहे तो अभ्यासक्रम एवढा सोपा पण नाहीये. नाही, नाही. हो, मग सेकंड लेवलला, आता सेकंड लेवलची एक्झामला समजा 5-6 मुलं झाले क्वालिफाय, तर मग आता आता एक पण नाही, ते सगळे नापास झाले ते या थर्ड लेवलसाठी. जी. पण जी. त्यांना जिद्द लागली, आता जिद्द लागली की आपण पुढच्या वर्षी अभ्यास करू. हां, बरोबर. निदान माहीत तर हा, पडली किती टफ परीक्षा आहे. नाहीतर 12वी हा. पर्यंत डोळे झाकून बसले असते सगळे 10वी नंतर. हो हो 10वी नंतर उडी हा, मारली असती, ₹4,00,000 जरी भरले असते तर काहीच झालं नसतं. बरोबर आहे. पुढचं त्याला आता ते झालं. आता ऑलिम्पियाडचा एक्झाम आता आम्ही खुशीने आम्ही देतो ना. आता हो, शाळेला पण माहित नव्हतं ऑलिम्पियाड किती काय भारतात म्हणून आपल्या. हो, हो. ते फक्त तर शाळेत जे चालतात आपले NSO, IMO फक्त ते प्रायव्हेट ऑलिम्पियाड फक्त तितकीच माहिती असते शाळेत. हा, आता हो, त्यांना आता बाकीच्या ऑलिम्पियाडच्या एक एक 2-2 पोरांनी फॉर्म भरला, आता माहित होऊ लागलं. फिजिक्सचा हो, ऑलिम्पियाड आहे, बायोलॉजीचा ऑलिम्पियाड आहे, हो, सायन्सचा हो. ऑलिम्पियाड आहे, ज्युनियर सायन्सचा. आता त्यांना माहिती व्हायला लागलं. आता शाळा बी थोडीशी फॉर्म भरायला लागली. जी, जी, तर जी. बऱ्याच गोष्टी सांगितल्यावर आता शाळेच्या बी लक्षात येऊ लागल्या. जी, जी. हो. आणि सर बरेच लोक आता व्हॉट्सअपच्या माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ते करतात, फोन करतात सर. अच्छा, बरंच माहिती अच्छा. हा, हो, काही तुमच्या लेख आल्या तर मी त्यांना शेअर करतो बरं का. हो, हो, हो. हा, तुमचं जे नॉलेज समजा तुमच्याकडून आलेलं जी. काही अजून एक दोन माझ्याकडे ते आपले याचे पण आहे ना, लोणारचे सर नाही का. नबील सर का नारायणाचे? हा हा हा, नाबिल सर. नबील तर सर. हो. ते पण टाकतात. हा, ते पण टाकता काही, तर मग ते पण मी त्यांना सांगतो की बा ही सर एक्झाम आणि आहे मी ती फार आता. चांगले मित्र आहेत सर. सर आणि मी फार फार चांगले मित्र होतो जवळपास आता हा हा बऱ्याच वर्षांपासून. हा हा, मी सरांनी त्यांना पण पण मला तळमळ सर. हो, हो, ते पण खूप म्हणजे ते पण फोन करतात, ही एक्झामचा फॉर्म भरा, त्या एक्झामचा फॉर्म भरा. त्यांना तळमळ सर खूप. हो, हो. आता त्या इतके तळमळ करतात, पण त्यांचे मुलं ते आता बऱ्याच एक्झाम मध्ये ते पाहतो ना, त्यांचे मुलं पण आता क्वालिफाय नाही होत. आता ते काय करणार, किती काय अभ्यास करणं मुलाचा हातात आहे बरोबर, की नाही. बरोबर, बरोबर. हा, ते म्हणे झालं आता मी त्यांना फोन केला ना, म्हणलं सर किती मुलं झाले आपले की होमी बाबाला. का सांगू म्हणे उपळकर साहेब, पोर अभ्यास नाही करत. मी माझं काम करतो म्हणे, पण आखरी माझं त्याच्या हो, हातावर आहे ना म्हणे, मी काय करणार आहे की नाही. बरोबर. हो ना. हा, असं असतं म्हणते. आता माझी गण इच्छा म्हणजे बा आपले 2, 4, 6 मुलं गेली तर 10 नवीन 10 तयार होईल. हो ना, पण हो ते ना. मुलांच्या हातात येईल म्हणे, आपण काय आपण त्यांना मटेरियल देऊ सगळं करू, पण आखरी त्यांच्या हातात आहे सर पोराच्याच. जी. हम्म. आता आम्ही आलतो सर एक दिवस नारायणाला एक्झाम दिली ती मागच्या महिन्यात आलतो आम्ही. इथे संभाजीनगरला का सर? हो हो, ही संभाजीनगरला.
नारायण सीओ ची परीक्षा का 2 नोव्हेंबरला जी होती? हा ती गेलती सर, पण ती त्यांनी रिझल्टच नाही टाकला आम्हाला. त्यांनी काय झालं काय माहिती. अच्छा, अच्छा. माझे 10वीचे बरेच विद्यार्थी होते सर त्या दिवशी. बरेच जण आले होते लासूरचे. 25-30 जण होते. हा तर मग आम्ही एक्झाम दिली, पण त्या काय झालं सर, 10वीचा त्यांनी रिझल्ट आणला लवकर 8 दिवसाच्या आत वाटतं काहीतरी. हां, हां. पण 9वीचा रिझल्ट त्यांनी सांगितलाच नाही. मग मला सरांनी मी 9वीच्या एकदम मला वेळेस फोन वाटतं केला. सर 2-4 जण असतील फक्त हे खुशीसोबत देणारे. हा कमी होते नांदेडचे आणि इकडेच मुलं होते 9वीचे. हां, हां. जी. हा त्या सरचे जर समजा सरच्या संपर्कातले जे मुलं होते ना, बरोबर. हा ते आणि आम्ही सरच्या संपर्कातूनच गेलतो आम्ही बी. मग पण हो. ते रिझल्ट ते म्हणे मी सांगतो तुम्हाला नंतर, की मी 1-2 वेळेस फोन लावला. हां. मग ते बिझी असतात. सरांचं पण तेच होतं सर, म्हणजे व्ही-व्ही-एम म्हणा, होमी बाबा म्हणा, बऱ्याच हा पालकांचा कॉन्टॅक्ट पण म्हणा, मग इतकं कामाचा व्याप पडून जातं ना माझ्यासारखंच, की मग एकदम बरोबर. जेवायचा पण टाईम नसतो. आज मी सर दुपारी 12 वाजता तोंड धुतलं. सकाळी 6 पासून क्लास घेत होतो मी. बापरे. म्हणजे आणि रात्री 2 वाजता झोपलो होतो म्हणून झोप झाली नाही म्हणून उशिरा उठलो आणि टाईम टेबल दिला हा होता टाकून, की 6:30 ला या करून आणि विसरून गेलो की बरोबर. बाबा उठायचं. अलार्मच लावायचं विसरून गेलो. मुलं आलं हा मुलांनीच उठवलं आणि लगेच फक्त वॉशरूम गेलो, थोडं पाणी पिलं आणि लगेच सरळ वरती गेलो क्लासला. 6 तास हा शिकवत होतो. मग 12 वाजता तोंड धुतलं, अंघोळ वगैरे केली, जेवण केलं हो. आणि मग पुन्हा खूप कंटिन्यू एनर्जी क्लासेस खतम चालू. होती सर, मग 6 तास म्हणल्यावर खूप एनर्जी खतम होती. काही म्हणजे कमाल सर आहे तुमची. छाती कमाल. तर फार दुखते. हो हो हो. प्रचंड. हे आणि जर रात्री असं असतं ना, म्हणजे शिक्षक म्हणून रात्री झोप पण लागली ना, एक तर हा दिवसभराचं बोलणं असतं, विद्यार्थ्यावर आरडाओरड म्हणा, समजावणं म्हणा, बरोबर बरोबर. चालू. तर हम्म. रात्री झोपेत पण शांत झोपत लागत नाही कधीच. तेच डोक्यात त्याचा गणगण चालू असते. आणि असतात ना ब्रेन मध्ये ते येतात विषय जातात माणूस. हो, हो. तुम्ही आणि फोन चिंताच करता फार सर, असते पण मुलांची. बाकी काही असो तुम्ही मुलांसाठी कोणासाठी तुम्ही खूप म्हणजे मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू लागले खरंच. हा जी. तुमचं कमाल म्हणजे सर, सर खरं एवढं. सुरुवातीपासूनच अशी संकल्पना आहे, की असं नाही, की बाबा आता घर चालवण्यासाठी एक आर्थिक साधन म्हणून क्लास घेणं गरजेचं आहे. पण कधीच असं केलं नाही, की हा विद्यार्थी माझा आणि हा प्रकार. कधीच असा भेद कोणामध्येच केला नाही. म्हणजे जो हो ना सर मदतीला आपण. आला नाही पण आला तरी फोर्स करून बाबा ह्या परीक्षेला बसवा. हम्म. नाही पण खरंच आपण तर अनोळखी समजा बरं का, पण तरी आता हो, आम्ही मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशीच बघितलं होतं नांदेडला बरं का. हो, हो. काय झालं की तुम्ही तुमच्या मुलांना की समजू लागले होते ना. मी आणि खुशी आम्ही असं आम्ही थोडं लेटच आलो. आम्ही तिथे मुक्कामीच होतो लाजला. हो, हो, हो. हा आमचं रजिस्ट्रेशन बी लेट झालं तर आम्ही तुम्ही त्या झाडाखाली काहीतरी त्यांना म्हणजे तुमचा ग्रुप होता. हां, मग मी तिथं एका पोहे वगैरे ते मिळत होते बरोबर. हो, हो, हा तर मी हो. एका मुलाला म्हणजे एका पालकाला विचारलं, म्हणलं कोण आहे म्हणलं सर. मला वाटलं बा ते म्हणे लासूरचे म्हणे ते सर, आणि ते क्लासेस घेता म्हणे त्यांची मुलं आलेली म्हणे इथे. इतके बरेच मुलं आहे म्हणे. हो, आम्ही त्यांच्याच म्हणजे विद्यार्थ्याचे पालक आहे म्हणे. मग हो, मला तुमचं नाव लक्षात होतं ते, पण मग हो, ते हो. निकाल लागला तेव्हा तुम्ही नव्हती इथं नंतर जी. संध्याकाळी, आहे ना. नाही हो, मी लवकर निघून गेलो होतो. तुम्ही निघून गेले होते मग. हा मग हो, नंतर मग आम्ही मग खुशीला म्हणलं, मी म्हणलं त्या सरांची खूप मुलं आहे म्हणलं बाळा, अभ्यास पाय म्हणलं किती आहे. पण ती हो, योग चांगली तिची की ती तिथं टॉपर्स होती. हो, हो, मी बिलकुल. मी तिला तेव्हाच म्हणलं होतं ते नाश्ता करताना, म्हणलं पाय म्हणलं सरचे किती मुलं आहे, आपल्याला नंबर जी. आला पाहिजे बरं का म्हणलं. हो, ती म्हणे हे पप्पा. गेल्या वर्षीच ना आता नांदेडला. तर ह्या वर्षी म्हणजे तेव्हा 6 विद्यार्थी आपल्या नॅशनलला त्या दिवशी नांदेडमध्ये झाले. मग हा त्याच हा दिवशी अंदमानला पण कॅम्प होता. तर अंदमानची ती अधीरा सिलेक्ट झाली आणि हा पंजाबचा हा केशव विद्यार्थी आहे, केशव म्हणून तो पण सिलेक्ट झाला. हा असे 8 विद्यार्थी झाले होते नॅशनलला पूर्ण सिलेक्ट. हा 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 हो आणि हा. पुणे विभागातून अन्वी झाली होती. असं. तर हे हो 9 विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि मग अन्वीला झोनल बेस्ट विनर आली ती हा नॅशनलमध्ये. हो. आणि आपल्या इतर विद्यार्थी पण आपण मार्क वगैरे मी विचारलं मीना मॅडमला. मी जाऊ नाही हम्म. शकलो IIT कानपूरला यावेळेस. पण मी मार्क वगैरे हा विचारले तर फार जवळ पोहोचले होते विद्यार्थी. हा 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 हे हा मी होतो सर IIT कानपूरला बरं का. हो, आम्ही काय केलं हो. तर की मी माझी मिसेस आणि खुशी आम्ही तिघ जण मग आम्ही त्याच्या कॅम्पस मध्ये राहिलो. आम्ही बाहेर हॉटेलला हं. थांबलो होतो. हो, हो. हा 3-4 दिवस आम्ही, मग बाकी 2 दिवस हा कॅम्प झाला. 2 दिवस मग आजूबाजूचे थोडं शहर पाहून घेतले ते. तर बरोबर. सर IIT कानपूरचा कॅम्प मस्त कॅम्पस वाटला. लयच बेस्ट. हो, हो, हो. ते व्यवस्था पण तर चांगली होती. अप्रतिम सर. अप्रतिम. ते फक्त एक हो. उन्हाळ्याची तिकडं UP साइडला ठेवलं म्हणून एक थोडी गरमीचीच तक्रार होती बऱ्याच विद्यार्थ्यांची, की हा फार हा हा उष्णता फार जास्त होती.
हेच जास्त बाकी होतं. तर भरपूर म्हणजे असं व्यवस्थित मॅनेजमेंट होतं. नाही सर, व्यवस्था बी चांगली होती. जेवणाची सुविधा असेल, तिथे फिरायला गाड्या होत्या, मस्त सुविधा होती, काहीच अडचण नव्हती. हो हो हो. हॉल पण चांगले होते, लोकांची पण सुविधा मस्त होती सगळी बाकीची. जी जी पण जी. ते काय झालं की आमची मुलासोबत ते कसं असतं, मुलीसोबत आई असली तर मग ते एका हॉलमध्ये राहतात समजा, एका याच्यामध्ये. हा हा. आता ते आमचं कसं झालं की बा मी, तिची मम्मी, खुशी, मग तिघ जण असल्यामुळे मग म्हटलं आपण बाहेरच जाऊ. हो हो. आता IIT बॉम्बेला पण चांगली सुविधा होती. आत्ताच्या नंतर व्हिजिट साठी. हा हा, सृजन ते 7 दिवस हे इंटर्नशिप होतं ना साठी. इंटर्नशिप. हा हो, मग ह्यामध्ये सर फार चांगलं शिकायला मिळतं. TIFR म्हणा, जवाहरलाल सायन्स सेंटर म्हणा, नेहरू हा सायन्स हा, सेंटर, आणि हे ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून म्हणजे ही पुढची शास्त्रज्ञांची पिढी घडवतायत ते. बराबर फार बराबर फार सर. मेहनतीचं काम आहे हे. हे मुलं जितके बी सर, आता हे समजा VVM ची सेकंड लेवल जरी टॉप केली तर ते मुलं साधी नाहीये, कोणी असो ते. नाही नाही नाही, ते बिलकुल मुलं साधारण नाहीये ते. नाही, त्या म्हणजे अफाट बुद्धी त्यांची ती झाली. त्याच्यानंतर समजा आपलं होमी बाबाची सेकंड लेवल मध्ये समजा ते 1, हो 2, 3 जे बी क्वालिफाय होता, हो. ते सगळे मुलं अवलिया मुलं आहेत. इतके सोपं नाही गोष्ट. नाही नाही, खरंच. आणि ते मुलं सर्वसामान्य मुलांना कधीच म्हणजे जवळ पण येणार नाही, किती बी अभ्यास करतो यांना. हो 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 हो. हे 5वी म्हणजे पासूनच. ऐकू एक सरस्वती मातेचा आशीर्वाद आलेला आहे यांना. बराबर आणि बराबर सर. हे विद्यार्थी ह्या विद्यार्थ्यांवर फोकस करूनच देश घडतं. बराबर सगळ्यांना सर. सोबत आणि घेऊन चालणं, पण हे विशेष आहे तर ह्यांना ते विशेषत्व पण मिळालं पाहिजे. बराबर आहे सर. हे हो. मुलं अवलिया मुलं आहे, म्हणजे लाखात एक, कोटीत एक असे मुलं जन्माला आलेले आहे. बरोबर बरोबर. एवढी सोपी. आणि ते आता सर्वसामान्य लोक मग विचार करतात, तर आपला मुलगा बी त्याच्या सोबतच आहे, पण मग आपल्या मुलाला असं कसे मार्क येत नाही, बरोबर. रँक येत नाही. कंपॅरिझन पण ते करतात आणि त्यांच्या मुलाला रागवतात आणि आपल्या मुलासाठी मुलीसाठी द्वेष निर्माण करतात मनामध्ये. बस बस बस, हे झालं तुमच्या बस. मुलाला इतके कसे रँक येते. अरे बाबा, हो. ते त्याची कसोटी पाय ना, त्याची तयारी पाय, आणि हे 5वी पासून हे अभ्यास ऍक्च्युली करतो. फार खरं आहे बरं का सर, म्हणजे नजर लावणं जे प्रकरण आहे ना, हे फार खरं असतं. म्हणजे त्याचा म्हणून मुलगा नापास आपण झाला चालतो, पण त्यांचं काय म्हणणं हो. सर, आपला मुलगा नापास झाला चालतो, पण याचा मुलाला मार्क कमी पडले पाहिजे. हा ना ना. भावना ते अशी द्यायची हो की हे नाही पाहणार की बा याचं काही हे जे करू लागले का, याचं काही 4, 5, 6 वर्षाची तपश्चर्या आहे. हो हे मुलांसाठी हो. काय करता, कुठे हिंडता, सुट्टी काढून हिंडणं पडतं, आर्थिक खर्चाला आणि झळ म्हणजे लागते. घराचे फॅमिली फंक्शन म्हणा, घरातले साखरपुडे म्हणा, लग्न म्हणा, याला सुद्धा सगळं दांड्या मारतात. म्हणजे सगळं हे सोडून कोणीच करावं इतर लागतं. करायला तयार नाही ना. जर कोणी इतकं तयार असेल तर का नाही विद्यार्थी घडणार. कोणाला इतर बरोबर. करायचं नाही, पण आहे तर सगळं दे रे हरिपलंगावरी हे हा, हवंय. आणि पुन्हा खर्च रुपयाने झाला पाहिजे. हो ना हो पुन्हा ना. शाळेकडूनच काही भेटलं पाहिजे त्याला. हो हो. आता आता एक्स्ट्रा एक्झाम देतो आपण. आता मी याला गेलो समजा, एक्झाम्पल सिकरला गेलो तर माझे 15-20 हजार रुपये सहज खर्च होत्या. बरोबर होणार भाडं जे होणार. 8, हा, 7 जायचे 6-7 हजार रुपये भाडं, याचे 6-7 हजार रुपये भाडं. मग आता हो लोकांना हे करणं नाही, आणि मग नुसतं कॉम्पिटिशन मध्ये राहणं एकच जमन. हो हो बिलकुल. ते तर करावंच लागन, अभ्यास बी करावा लागन. मुलांना बी अभ्यास केला तर कुठल्याही पालकाला जाया यायला सोपं वाटतं. हो हो बिलकुल बिलकुल. ते आता ते कसं आपल्याला, आता ते खुशीचं जुगाड जमलं कसं सर, तिलाही माहिती आहे आपण ह्या एक्झाम देत गेलो, अभ्यास होत गेला, तिचा शब्द साठा वाढला, सगळ्या गोष्टी तिच्या पूरक झाल्या आता. जी बिलकुल. तर आता तिला सोपं, म्हणजे तिचा शब्द साठा खूप झालेला आहे, बेसिक हो हो फाउंडेशन चांगलं झालेलं आहे. तर तिला बिलकुल. कुठलंही एक्झाम द्यायला लावलं तरी 70-80% सहज पोहोचते. जी जी. फक्त एक बारकाईने ती, जसं आता व्हीव्हीएम मध्ये म्हणा, स्टेट लेवल कॅम्प मध्ये 2च होणार आहे. तिथं एक बारकाईने काम करावं लागतो. एक हा फक्त. सर. नाही तर बाकी इन जनरल त्याचे सहज मार्क निघतायत आता. पण हा हा हा, ह्यामध्ये आपल्याला बाकी. अजून अजून वरच्या लेव्हलला आपल्याला कंटिन्यू पायऱ्या चढतच राहायचंय. एक हो सर, झाली की हो एक म्हणजे कठीण आणि कठीण परीक्षा आहेच कंटिन्यू. तर आपल्याला ते आता जे जे प्रायव्हेट ऑलिम्पियाड यावर्षी सगळे बंद केले मी, बरं का सर. हो, फक्त शासनाचे. बस, हा, आता आपल्याला पुढच्या वर्षी ज्या हे ना, ज्या समजा भारताचे जे असोसिएशन, समजा टीचर असोसिएशनचे जितके ऑलिम्पियाड आहे, हो, हो. फिजिक्स असेल, मॅथ असेल, तेच एक्झाम द्यायचे आता. आता बिलकुल, हे बिलकुल. छोटे ऑलिम्पियाड बंद करून टाकायचे, पुढच्या वर्षी त्याच जी, एक्झाम द्यायच्या. जी, 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 जी. हा सर. आणि काही असे असले तर मग तुम्ही मला सांगा, तुम्ही मला टाकत राहताच नाही, मी पाहत असतो तुमचं सगळं ग्रुपवरलं. हो, हो.
हे पण कसं आहे सर, म्हणजे ग्रुप मॅनेज करणं पण इतकं कठीण आहे, कारण दिवसाचे 10 जणांचे वेगळे-वेगळे मेसेज, त्यांना वेगळं पुरवणं आणि आता हालत अशी होऊन जाते, की म्हणजे एक जेवणं वगैरे तर हे तर रुटीन पूर्ण स्वतःचं रुटीन तर बिघडलेलं आहे पूर्ण आणि इतके मेसेज असतात डेली अनरीड म्हणजे रात्री आणि झोपण्या अगोदर 200-200 मेसेज रिप्लाय करणंच करणं आहे, रात्रीचे 2 वाजो की 3 वाजो. कारण तुमची ती त्यामध्ये कमाल बरं हे तुमची ती कमाल बघितली मी की तुम्ही 2च मिनिटांमध्ये एखाद्यानं म्हटलं की बाबा इथं इतिहास कमी याचा इतिहास बरोबर आहे, तुम्ही ते लगेच इतिहासचं पुस्तक टाकून देता. ही कमालच आहे ना सर तुमची. हो, एवढं सोपं हो. नाही ना मोबाईल मध्ये डाटा ठेवणं, लक्ष ठेवणं, काय नावानं सेव्ह आहे. इथे नंबर सापडत नाही 2-2 घंटे. ते होतं, मी होतं आता सर. काही की नंबर सेव्ह करतो सर, ते तर हो. कोणत्या नावात सेव्ह करेल ते लक्षात राहत नाही. जी. खरंच आहे ते कमाल आहे ना तुमची ते तोच पाठ नाही, नाही. टाकायचा, तो धडा टाकायचा. खरं अवघड आहे ते. देवाचाच आशीर्वाद आहे सर ते. माझ्या माध्यमाने, निमित्ताने निमित्त बनून करून घेतोय तो. नाही. म्हणजे एका अवघड आहे. वेळी तर घराची इतकी आर्थिक स्थिती खराब होती 2018-19 म्हणजे त्या दरम्यान ज्यावेळेस कोट्याला पाठवलं, म्हणजे हा हॉस्टेलची फीस भरण्यावरून पण म्हणजे घरी इतकी किरकिर असायची. ते मला कॉलवरती समजायचं आता. आई-बाबा म्हणायचे, बरोबर "तू ना. नको टेन्शन घेऊ, हा आम्ही करतो सगळं मॅनेज." पण दडपण येतोच हा ना बरोबर आणि कळतं होतं आपल्याला. हो, पण मी कधीच नीतिमत्ता चुकीची नाही ठेवली. मी प्रामाणिक अभ्यास हम्म. केला खरंच फार. जितकं होईल बरोबर मी प्रामाणिक केलं आणि बरोबर. आल्यावरती मग हाही एक ध्येय मिळालं म्हणून आता करतोय हे सगळं. नाही बरोबर हो, सर. तुम्ही तुम्हाला जे नाही मिळालं तुम्ही ते मुलांना उपलब्ध करून देऊ लागले. हे खरंच तुमची हो, कमाल आहे खरंच. हो. म्हणजे सर किती 40 दिवसात आता मग? जवळपास 10 झेडपी शाळा आहे सर. जिल्हा परिषद इथं हडस-पिंपळगाव, ताठ-पिंपळगाव, लासूरगाव, हा वैजापूर. पूर्ण हा 10 झेडपी शाळांमध्ये बुद्धिमत्ता चाचणी मराठीमध्ये सुरू केली. मग हा हा क्लासमध्ये जे शिकवतो त्याच्या रेकॉर्डिंग YouTubeला टाकणं सुरू केलं. तिथं शाळेमध्ये डिजिटल पॅनलवर. ते विद्यार्थ्यांना येणं शक्य नाही, तर त्यांना तिथंच रेकॉर्डिंग दाखवतात शाळेमध्ये, सगळं मोफत. मग पहा बरं. रविवारच्या दिवशी सुद्धा शिक्षकांची सत्र घेऊ त्यांना विनवणी केली, की बाबा तुम्ही रविवारी सुद्धा शाळेला 4 तास विद्यार्थ्यांना बोलवा, बुद्धिमत्ता शिकवा हा आणि वर्षातून हा एकच हा परीक्षा बसवा म्हणा फक्त. हो, मी बाबा एक तर मराठीत माध्यमातून बसवा, नाही तर सीव्हीएम, नाही तर हा स्कॉलरशिप, नाही तर नवोदय, पण मुलांना हा. अभ्यासाला वळणावर लावा. शनिवारी बरोबर. झेडपी शाळांमध्ये हनुमान चालीसा सुरू केली. सर्व झेडपी शाळांमध्ये, की मुलाच्या अंगातून तुकारगिरी काढा आणि शिवीगाळ कमी करा. मुलांना वळणावर बरोबर. लावण्यासाठी शिक्षकांनाच काही ना काही करावं लागेल. कारण आई-वडिलांच्या हातावरती आहे सगळे. बरोबर. ते गरिबी जिल्हा परिषदमध्ये तेच मुलेच राहतात. श्रीमंताचा एक हो, मुलगा हो. नाही. नाही, नाही. जिल्हा तिथं परिषद श्रीमंताचा काही मुलगा नाही. हे एकही नाही आणि याला कारणीभूत हे शिक्षक बी ठरले आपले. काही त्यांनी हो, हो. सगळंच, सगळंच. म्हणजे हे आता ढाब्यावर कशाला तेच आहे. आता पण त्याच्यात हे आहे, की आता तू मे करण्यासाठी वेळच नाही. डोळ्यासमोर इतकी 5 वर्ष अगोदर तर इतकी बेकार परिस्थिती होती आमच्या गावाची. हा म्हणजे हा किळस यायची मला, की बाबा काय गाव आहे हे? मी 11वी-12वी कोट्याचं जग बघून आलो होतो. फिजिक्स ऑलिम्पियाड, मॅथ ऑलिम्पियाड, NSEGS हे हा सगळे नाव तिथून ऐकले होते. कारण इकडं हा तर हा माहिती नव्हती. इकडं 9वी मध्ये होमी बाबा आणि 10वी मध्ये NTSC इतकं करून दाखवलं होतं साध्य. पण बाकीत नावच बरोबर. माहीत नव्हतं काही. आणि तिथं जाऊन माहिती पडलं, मग विद्यार्थी बघितले, काय परिश्रमी विद्यार्थी असतात तिथे, काय पालक असतात, काय मॅनेजमेंट असतो. काय लेव्हलवर सगळं पॅन इंडिया त्यांचं ऑपरेशन चालतं पूर्ण भारताचं आणि ते येऊन मग तिथून ती लेव्हल बघितल्यानंतर तर ही किळसच वाटणार आणि इथले मुलं काय करतायत? आणि मग निम्म्या 8 आणि विद्यार्थ्यांपासून सुरू केलं आता आहेत जवळपास 250-300 आणि नाही असे आपण 250 तर क्लासमध्ये, पण जवळपास पंचक्रोशीतले 5 गावाच्या समूहामधले 1500-1600 विद्यार्थी शिकवतोय सध्या. मग सर तिथे तुमच्याकडे म्हणजे त्यांची जेवणा खावण्याची व्यवस्था कशी असते? कधी हॉस्टेलला नाही, असता नाही. कसं आहे घरी तिथे? गावातच आहे ना सर. गावातलेच लोक आहेत सगळे आणि असे 10, 12, गावात 15 किलोमीटरच्या परिसरातील येतात ना, तर हा 5-6 किलोमीटरपर्यंत सायकलवरून पण येतात आणि मग नाही तर हात देऊन, गाडी दाखवून, हात दाखवून. हा नाही तर हा आई-बाबा हा हा सोडतात. एक वेळेस कोणी सोडतं, दुसऱ्या वेळेस घ्यायला कोणी येतं. हा हा हा. असं नाही तर ते काळी बरं. पिळी असते, रिक्षा असते हा असं. कस तरी त्याच्या सोयीनं प्रवास करून घेता बा. हो, हो. आणि सर मग मी एक दिवस तुमचा व्हिडिओ बघितला होता घरात सगळी मुलं समजा एक जमलं मग ते तुमचं बाकीचं घरात काही व्यत्यय होत नाही का? घरी सर खाली किचन आहे तिथं पण मुलं असतात. एक समोर आम्ही बैठकीतच आता रात्री बिछाने वगैरे टाकून आम्ही झोपतो आता तिथं. मुलंच असतात दिवसभर तिथेही. एक हो बेडरूम ना. आई-वडिलांचा आहे. हा, तिथं हा. ट्युशनचं साहित्य वगैरे, पुस्तकं वगैरे अजून ठेवलेत आणि एक लहान काही देवघराच्या ग्रामपंचायत बाजूला मदत करत छोटा नाही का? रूम. सर
ग्रामपंचायत एखाद्या पण नाही का रस्ता सुद्धा बनवून देत नाही सर. म्हणजे ते रात्री बाहेर एखाद्या ग्रामपंचायतचा जर हॉल असला मोठा तर मग तसं जमत नाही का? नाही नाही कोणीच इच्छुक नाही सर. आमचे सगळे 90 प्लेयर आहे इकडं. अच्छा मग असं तुमच्यासारखं जर असं आमच्या एखाद्या ग्रामपंचायतात समजा मी ग्रामविकास अधिकारी आहे, आम्ही तर तुम्हाला मोठा हॉल उपलब्ध करून देत असता. हो लॅब एखादी इकडं इकडं त्याच्यानंतर काही सर पोरांना केलं असतं, सहज सहज मदत केली असती. रात्री सर आम्ही घरासमोर 2 स्ट्रीट लाईटचे खांब आणि खांब पण आणि लाईट पण आम्ही लावलेत सर. रात्री रात्री त्यालाच बेरात्री मुलं असतात, मुली असतात त्या- त्यामुळं. बरोबर. ते म्हणजे ते त्याला असं वाटतं की बा तुम्ही जे करू लागले ते म्हणजे योग्य नाही बा, त्याच्या हिशोबाने बरोबर नाही होऊ लागलं ते. हो ते आता तुम्ही किती तळमळीनं मुलांना पुढे घेऊन जाऊ लागले, तेव्हा ते 10 वर्षांना 20 वर्षांना कळन त्यांना ते. हो जी जेव्हा हे मुलं चांगले पदावर जाईल तेव्हा त्यांना कळन की हे सरांनी जे केलं चांगलं केलं. जी 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 असंच होईल ते. ठीक आहे चालेल सर. ठीक भरपूर आहे वेळ सर. झाला. नक्की हो आपण हो भेटू हो संभाजीनगरला. हो सर, मी येतो ना हो 100% येतो मी. हा हो 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 सर. चालेल. ठीक हो, आणि जी 30 तारखेला हो फोन करू सर मी तुम्हाला ते याच्याबद्दल भूमी नक्की. बाबाचा. हो 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 सर. जी हो नमस्कार. ठीक आहे. हो जी नमस्कार, गुड नाईट.